मोठं झाड बाळगून आनंदाने गेला. महाराजांनी त्यांना सांगितलं वा वा छान छान. त्यांना वाटलं फार कौतुक करतील महाराजांनी. ते त्यांनी बाळ घेतलं, फाडून टाकलं. त्या प्रत्येक पानावर सत्यनारायणचा प्रसाद लोकांना वाटला, कारण तिथे सत्यनारायणची पूजा झाली. म्हणजे आपण असं बघतो की लोक खूप दारू पितात, बेशुद्ध अवस्थेमध्ये राहतात. त्यांना असं वाटतं माझी होश उडली, मी समाधीला प्राप्त झालो. तर ते तसं नाहीये. त्यामुळे महाराजांचं दारू घेणं किंवा सिगरेट पिणं हा फरक वेगळा आहे. अनेक लोक सांगतात की आम्हाला डेक्कन खाण्यावर दिसले आणि मग नंतर इथं आल्यावर कळलो अरे हे तू महाराज आहे आणि मला हे संजीवन भेटले. ते ब्रह्मांड नायक आहेत. ही जागा का निवडली? तर 78 वर्षांनी त्याचा हात उलगडवतोय की महाराजांनी समाधी हितच का घेतली आणि हाच टापू नव्हे, हीच जागा का? अक्कलकोट स्वामी समर्थांचा जेव्हा उल्लेख होतो शंकर महाराजांच्या चरित्रामध्ये, शंकर महाराज हे आई स्वरूप मानतात स्वामींना असं तुम्ही म्हणालात आणि गुरु म्हणूनही मानतात. तर त्यांचं नातं नेमकं कसं होतं? नमस्कार. नमस्कार. मनसोक्त गप्पा आपल्या या यूट्यूब चॅनलवर सगळ्या प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत. या यूट्यूब चॅनलवर आपण अनेक विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती ऐकत असतो. तर आज जगद्गुरू शंकर महाराज मठाचे विश्वस्त श्री सुरेंद्र वाईकर सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे मनसोक्त गप्पा या चॅनलवर. नमस्कार. श्री सुरेंद्र वाईकर सर हे स्वतः पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असून गेली 8 वर्ष मठाचा कार्यभार ते सांभाळत आहेत. तर सर, शंकर महाराजांबद्दल कोणाला माहिती नाही. जगद्गुरू असे शंकर महाराज आणि स्वामींचे शिष्य असे ते स्वतःला म्हणवायचे. तर श्री स्वामी समर्थ म्हणून आजच्या या संवादाची आपण सुरुवात करतोय. आणि जय शंकर. शंकर महाराजांबद्दल सगळ्यांना ज्ञात आहे. शंकर महाराज म्हणजे जगद्गुरू आणि शंकर महाराज हे जिवंत गुरुतत्व आहे आणि बऱ्याच भक्तांच्या जीवनामध्ये, अनेक भक्तांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तन घडवलेलं आहे. तर असे हे शंकर महाराज समाधीनंतरही आजही ते लोकांना दिसतात आणि त्यांचं जिवंत असं अस्तित्व जाणवतं. तर मनसोक्त गप्पा ह्या पॉडकास्टमध्ये ही जाणून घ्यायला आवडेल की शंकर महाराज जे आहेत त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं बालपण आणि त्यांचं कार्य याला सुरुवात कशी झाली? प्रश्न खूपच मजेशीर आहे की शंकर महाराजांचा जन्म कुठं झाला. खरं तर प्रचलित म्हणीप्रमाणे ऋषीचं कुल आणि नदीचं मूळ विचारू नये, कारण खूप तेजस्वी असं कार्य त्यांचं असतं. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांमध्ये किंवा त्यांच्या आई वडिलांची चौकशी करू नये असं आपण मानतो. आपण त्यांचं कार्य बघतो. पण तरीसुद्धा शंकर महाराजांच्या बाबतीमध्ये अशी एक गंमत आहे की ते अवली आहेत, अवधूत आहेत. त्यामुळे खूप गूढ असं सगळं त्यांचं वागणं होतं किंवा त्यांच्या सगळ्या कथाही अत्यंत चमत्कारिक आहेत. म्हणजे विश्वास ठेवणं न ठेवणं, विज्ञानाची कसोटी, तर्क, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. प्रत्यक्षात महाराजांचा जन्म असं कुठं नाही आहे, म्हणजे जन्मच झाला नाही आहे. हे काही तर असं लोक म्हणतात की आयोनीज आहेत, म्हणजे त्यांना नाभीच नाही आहे, ते प्रकट झालेले आहेत. पण नाशिकच्या जवळ अंतापूर नावाच्या गावात, सटाणाच्या जवळ एक कुटुंब राहत होतं आणि त्यांच्या पदरी हे मूल प्रकट झालेलं मिळालं. कारण चिमणाजी आणि पार्वतीबाई असं ते एक कुटुंब होतं. त्यांना मूल होत नव्हतं बरेच वर्ष. त्यांची काही साधना होती. त्यातनं त्यांना असा साक्षात्कार झाला आणि एका ठिकाणी जा आणि तुला तिथं ते मूल मिळेल, ते घे, ते तुझं बाळ असं सांगितलं गेलं आहे. असं लिखित स्वरूपात पण आहे. त्याच्यानंतर काही लोकांनी असं सांगितलं की नाही, बीड परभणी किंवा त्या भागामध्ये महाराज कुठेतरी होते आणि अचानक एका जोडप्याला, म्हणजे त्यांचे नाव तसंच पार्वती आणि असं ठेवत आहेत, उपासनी कुटुंब ते मानत नाहीत. आणि डिफरंट स्कूल ऑफ थॉट्स की त्यांचा बर्थ किंवा त्यांचं प्रकटीकरण कसं आहे याच्याबद्दल खूप वेगळे वेगळे दावे केले जातात. म्हणजे मध्यंतरी टीव्हीने शंकर महाराजांवर मालिका केली. त्याच्यामध्ये काही संघटनांनी किंवा काही लोकांनी असं सांगितलं की नाही, महाराजांची चुकीची तुम्ही माहिती देताय वगैरे वगैरे. पण कसं आहे, आता हे माहितीची दुनिया आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पुरावे दाखल करणं आणि असे सगळे प्रकार होते. त्याच्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये महाराजांवर अत्यंत कमी अशी माहिती आहे किंवा महाराजांचं पोथी किंवा चरित्र अशा गोष्टी महाराजांचं जीवनधारी कार्य जे आहे, देहधारी कार्य आहे किंवा देहधारी जो काळ आहे त्याच्यामध्ये कुणी फारसं लिहिलेलं वगैरे नाही आहे. कारण मुळात महाराज स्वतः प्रसिद्धी परान्मुख होते. तर साधारणतः असं मानलं जातं की उपासनी कुटुंबामध्ये महाराजांचं प्रकटीकरण झालं आणि त्या दोघांनी त्यांना सांभाळलं. पुढे उपासनी ज्यांची निपुत्रिक होते त्यांना 2 मुलं झाली.
मग महाराज पुढे त्यांच्याकडनं निघून गेले आणि महाराजांचा पुढे आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. तर महाराजांचा आध्यात्मिक प्रवास कसा सुरू झाला तर अक्कलकोट स्वामी समर्थ पासून त्यांचा तो प्रवास आहे. त्यामुळं शंकर महाराज अक्कलकोट स्वामींना आई मानत. त्यामुळे साधारणतः अक्कलकोट स्वामी समर्थांचा जेव्हा उल्लेख होतो शंकर महाराजांच्या चरित्रामध्ये, शंकर महाराज हे आई स्वरूप मानतात स्वामींना असं तुम्ही म्हणालात आणि गुरु म्हणूनही मानतात. तर त्यांचं नातं नेमकं कसं होतं हे जाणायला आवडेल आम्हाला. तर अशी जुनी कथा सांगितली जाते की शंकर महाराज हे खूप अवलिया होते. लहानपणापासून ब्रह्मांड नायकच, जन्मापासूनच ते खूप वेगळेच बालक होतं. नाही त्या कथेत असं सांगतात की त्या वृद्ध आई वडिलांना घेऊन महाराज पंढरपूरला चालले होते आणि त्या काळात प्लेगची साथ आली होती आणि प्लेगची गाठी किंवा प्लेगचं सगळं जे काही होतं ते महाराजांच्यावर शस्त्रक्रिया किंवा त्या काळच्या क्रिया करून काढल्या गेल्या आणि म्हणून महाराजांना अपंगत्व आलं असं काही कथांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. तर त्याच्यानंतर महाराज हे खूप क्रिया करणारे होते, म्हणजे चमत्कार करणारे होते. ते अशाच जंगलामध्ये गेले. मग त्यांनी हरणाची शिकार करण्याकरता गेले. तर हरणाचं पाडस जे होतं तर त्याला वाचवण्याकरता एक अत्यंत उंच धिप्पाड असा पुरुष समोर आला आणि ते म्हणजे अक्कलकोट स्वामी. आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की नाही, तुझं हे कार्य नाहीये, तू आता पुढे योगाच्या मागे लाग आणि तू पुढं हिमालयामध्ये जा. त्यामुळं शंकर महाराजांची आध्यात्मिक बैठक जी सुरुवात आहे ती मुळात अक्कलकोट स्वामी आहे. तेव्हा साधारणतः ज्यांना अक्कलकोट स्वामी माहिती आहेत त्यांना शंकर महाराज माहितीच असतात. अगदी. आणि शंकर महाराजांचं एक असं दुसरं वैशिष्ट्य आहे की मुळात शंकर महाराज, मी जसं म्हणलं की ऋषीचं कुळ शोधायचं नाही, तर हे महान योगी आहेत. यांना कुठली चौकट नाहीये. ते अवली आहेत, अवधूत आहेत आणि या लोकांना कुठली चौकट नसते. तर आता दोन पंथ किंवा पंथांबाबतही बोललं जातं की शंकर महाराज दत्त संप्रदायाचे का नाथपंथीय. तर महाराजांनी अनेक वेळा त्यांच्या बोलण्यातून असं सांगितलं की मी नाथपंथीय आहे, पण प्रत्यक्षात ते अक्कलकोट स्वामी असल्यामुळे दत्त संप्रदायाचे पण आहेत. कारण अक्कलकोट स्वामी म्हणजे दत्त महाराजांचा अवतार मानतात, दत्ताचा अवतार मानतात. त्याच्यामुळं या दोन्ही पंथांचं हे अत्यंत गोड मिश्रण म्हणजे शंकर महाराज आहेत असं मला नेहमी वाटतं. त्याच्यामुळं हठयोग नाथपंथीयांमध्ये आहे आणि अक्कलकोट स्वामी किंवा ह्याच्यामध्ये साधनेवर भर आहे आणि इथे मात्र हठयोग आहे, साधन आहे. तर शंकर महाराज हे ऍक्च्युली नंतर हिमालयामध्ये अनेक वर्ष गेलेले आहेत. आता तुम्ही जन्मसाल म्हणाल किंवा तर साधारण अनुमानाने सिद्ध होणाऱ्या गोष्टी या सगळ्या. कारण जसं मी म्हणतोय की नक्की असं कुठल्याही लिखित स्वरूपात काही नाही की जन्म कसा झाला वगैरे. या सगळ्या कथा किंवा कर्णोपकरणी बोलत बोलत सांगत आलेल्या कथा आहेत की महाराजांचा साधारणतः 1800च्या दरम्यानचा प्रकटीकरण आहे. म्हणजे कार्तिक अष्टमीला महाराज प्रकट झाले असं भक्त मानतात. पण त्याच्यानंतर असं झालं की 1800 ते 1947 म्हणजे महाराजांनी समाधी घेतली आहे वैशाख शुद्ध अष्टमी अर्थात 28 एप्रिल 1947. तर 1800 पासून 1947 म्हणजे साधारण 150-150 वर्षाचं जीवन त्यांना आहे. कारण हे सगळे अलौकिक असे गुरु मानले जातात, अवलिया आहेत ते, त्यांना अष्टसिद्धी प्राप्त आहेत. अष्टसिद्धी म्हणजे ऍक्च्युली अष्टसिद्धीचा दायक जो आहे तो हनुमान आहे आणि हनुमान महाराजांना प्रसन्न होते. त्यामुळं महाराजांचे एक पट्ट शिष्य होते डॉक्टर धनेश्वर नगरचे. तर त्यांनी एका हनुमानाच्या रूपामध्ये म्हणजे एका मोठ्या वानराच्या रूपामध्ये धनेश्वरांना हनुमानाचं साक्षात्कार घडवून दिलेला आहे. त्याच्यामुळे महाराजांना हनुमान प्रसन्न आहेत. आणि असं आम्ही मानतो की पुराण कथांमध्ये सप्त चिरंजीव आहेत. म्हणजे अश्वत्थामा, नंतर बली, व्यास, हनुमान, नंतर द्रोणाचार्य, विभीषण आणि परशुराम. तर याच्यामध्ये आता आम्ही असं मानतो की अष्टचिरंजीव म्हणजे शंकर महाराज. 8वे चिरंजीव कोण तर शंकर महाराज. असं म्हणण्याला कारण असं आहे की समाधी पश्चात सुद्धा महाराजांचं आज दर्शन लोकांना होत आहे किंवा त्यांचे भास होतात. आता विज्ञानाच्या कसोटीवर तपासायला गेले तर असे चमत्कार वगैरे फारसे आम्ही मानून देत नाही. पण लोकांना अनुभूती वेगळ्या वेगळ्या येतात. जाणीव नेणिवेच्या पटलामध्ये महाराज जाऊन बसतात. तुम्हाला जेव्हा ते विराट समाधीचं दर्शन होतं तेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये महाराजांबद्दल एक प्रचंड प्रकारची एक प्रेम किंवा उत्कट भावना उत्पन्न होतात. म्हणजे ही समाधी अत्यंत व्हायब्रंट आहे. या समाधीपाशी गेलं कीच लोकांना खूप आनंद होतो. अनेक लोक रडतात, खूप भावप्रधान होतो माणूस. त्याच्यामुळं
हे जे सगळे प्रकार आहेत हे अवलिया अवधूत आहेत. त्याच्यामुळे महाराजांना अशा कुठल्या पंथामध्ये किंवा पंथामध्ये अडकवून ठेवण्यामध्ये कोणालाच रस नव्हता. स्वतः महाराजांनी कधी धर्माच्या जातीच्या कुठल्याच भिंती पाळल्या नाहीत. म्हणूनच कदाचित महाराजांनी माझा जन्म कुठं झाला, कुणाच्या पोटी झाला हे सांगितलं नसावं. कारण त्यांना ही कुठलीच, कारण जन्म आला की नामधारकाला नाम ठेवणं आलं, नाव आलं. पण आपण सगळे मरके नामधारक आहोत. महाराजांना शंकर हे नाव आहे, कारण तो शिवाचा अवतार लोक मानतात. त्याच्यामुळे महाराजांचा जन्म कसा झाला, कुठे झाला, त्यांची आध्यात्मिक सुरुवात कशी आहे, याच्यामध्ये अत्यंत त्रोटक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. पण जे कोणी महाराजांना पाहिलं, मी साधारणतः 1800 पासून 1947 हा काळ आहे, तर पुण्यामधलं किंवा पुणे जिल्ह्यातलं जे वास्तव्य आहे, नाशिक, नगर, सोलापूर, पुणे आणि इव्हन नागपूर किंवा अगदी वाराणसीपर्यंत आहे, असे सगळे उल्लेख आहेत. तर ह्या संपूर्ण परिसरामध्ये साधारणतः 1880 मे 1900 सालापासून, म्हणजे त्या शेवटचा त्यांचा जो टप्पा आहे देहधारी जीवनाचा, तो 40 ते 45 वर्षामध्येच सगळ्या ह्या कथा किंवा या सगळ्या सांगितल्या गेल्या किंवा लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध झाल्या. कारण मी जसं आधी तुम्हाला म्हणलं की महाराज हे प्रसिद्धी परांमुख होते आणि ते मुळात ज्ञानेश्वरीचे उपासक होते. म्हणजे इतके ज्ञानेश्वरीचे उपासक होते की महाराजांना कुणी काही शंका विचारली तर ते ज्ञानेश्वरी उघड असं म्हणायचे आणि तुझं बोट ठेव, त्या ओवीत तुला तुझं उत्तर मिळेल. अगदी सर तुम्ही सांगताय आमच्या प्रेक्षकांना, अगदी खूप म्हणजे शंकर महाराजांचं गूढ रहस्यच म्हटलं जातं त्यांना. कारण तुम्ही जसं म्हणालात त्यांचा जन्म माहिती नाही आणि शंकर महाराजांचं पुण्यामध्ये जे वास्तव्य होतं त्याबद्दल तुम्ही आत्ता वर्णन केलं. तर शंकर महाराज हे फक्त पुणे आणि पुणे इतर परिसरामध्येच त्यांची लीला घडलेल्या आहेत का पुण्याच्या बाहेरही शंकर महाराज म्हणजे त्यांनी भेट दिली आहे म्हणून कुठल्या स्थानाला, असे काही उल्लेख येतात का फक्त पुण्यापर्यंत मर्यादित आहे? नाही, खूप महाराज ग्लोबल आहेत, म्हणजे अगदी वैश्विक आहेत असं मी स्पेसिफिक सांगतोय. कारण महाराजांचा वावर काशीपासून ते अगदी लंडन आणि पार रशिया कुठे कुठे महाराज गेलेले आहेत. म्हणजे आत्ता पाकिस्तान आहे पण फाळणीच्या पूर्वी आहे, कारण महाराजांची समाधी त्यांनी 47 साली स्वातंत्र्यापूर्वी आहे. त्या काळचं कराची किंवा लाहोर इथे सुद्धा महाराज नूर चाचा म्हणून प्रसिद्ध होते. तर महाराजांनी वेगळ्या वेगळ्या रूपात वेगळी वेगळी नावं घेऊन महाराजांचा वावर झालेला आहे. म्हणजे आणि दुसरी एक मजा अशी आहे की मी ग्लोबल अशा अर्थाने म्हणतोय की अवलियांना भाषेचा अडसर नसतो. महाराजांना रशियन लँग्वेज येत होती, महाराजांना फ्रेंच येत होतं, इंग्लिशवर उत्तम प्रभुत्व होतं, हिंदी तर बोलतच होते. त्यामुळे वाराणसीला काशीला मुख्य रस्त्यावर खिचडीवाले बाबा असं म्हणून महाराजांचा जो प्रचलित समाधीचा ऐकण्यात आहे, तर तोही आज तिथं आहे आणि तिथेही रोज खिचडीचा वाटप जिथं आज असा इथं होतो तसा वाराणसीमध्ये सुद्धा होतो. त्यामुळे महाराजांची ख्याती किंवा महाराजांचा वावर हा खूप वैश्विक होता. म्हणजे आता आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये पुण्यनगरीच म्हणायची की पुण्यासारख्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी आहे. संजीवन समाधी पुण्यामध्ये खूप आहेत. त्याच्यामध्ये आम्ही असं हक्कानी म्हणतो की शंकर महाराजांची पण ही संजीवन समाधी आहे. कारण संजीवन समाधी हा प्रकार खूप सांगण्याकरता दुर्लभही आहे, दुर्लभही अवघडी आहे. आणि माझ्यापेक्षा खूप अधिकारी पुरुषांनी आणि अधिकारी सिद्ध पुरुषांनी संजीवन समाधी म्हणजे काय की पंचतत्वात विलीन न होणे, एक तत्व मागं ठेवणे, असे खूप तांत्रिक भाग त्याच्यामध्ये खूप अवघड आहे. पण आम्ही तरी ही संजीवन समाधी मानतो. कारण 47 साली जेव्हा महाराजांनी सांगून देह ठेवला तेव्हा त्याच्यानंतर महाराजांना आपण जिथं बसलोय आता हे समाधी परिसर आहे, या समाधीवर जेव्हा त्यांना आणलं गेलं तेव्हा त्यांनी आधीच सांगितलं होतं की मला इथं समाधी घ्यायची आणि इथं आणा नंतर. सर ते अगदी म्हणजे खरंच अद्भुत आहे. कारण तुम्ही म्हणालात आपल्या हिंदू धर्मामध्ये संजीवन समाधी आहे आणि संजीवन समाधी खूप दुर्लभ आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणा, काही मोजक्याच ज्यांना तुम्ही अवधूत म्हणता, अवलिया म्हणता आणि आपल्या संतांनी घेतलेली आहे हिंदू धर्मात, त्यापैकी एक शंकर महाराजांची. आणि शंकर महाराजांनी सांगून देह ठेवला हे एक म्हणजे आश्चर्यकारकच आहे. त्याबद्दल पुढे आपण येणारच आहेत आपल्या पॉडकास्टमध्ये चर्चा करताना. जसं तुम्ही आता महाराजांबद्दल सांगितलं की महाराज हे इंटरनॅशनलच थोडक्यात तुम्ही म्हणता त्यांचा वावर असा होता. अफगाणिस्तानात होते, पाकिस्तानात होते आणि भारतात तर विविध ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे. आणि खिचडीवाले बाबा जे तुम्ही म्हटलात
तर मी पण असं ऐकलंय की खिचडीवाले बाबा या नावाने ते उत्तर प्रदेशचा जो भाग आहे, आता त्याला काशी म्हणताय तुम्ही, त्या क्षेत्री सुद्धा. तर मला हे विचारायला आवडेल आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा, हा जो उल्लेख आहे खिचडीवाले बाबा म्हणा किंवा अफगाणिस्तानमध्ये आणि भारतातल्या ज्या कुठे कानाकोपऱ्यात असतील, तर हा त्यांचा वावर आणि अवतार कार्य हे पुण्यात येण्याच्या आधीचं होतं का पुण्यात असताना सुद्धा ते त्याच वेळी तिथे पण वावरायचे? नेमकं कसं होतं महाराजांचं? तर अवलियांचा हा प्रकारच असा असतो मजेशीर की कालखंड किंवा कालगणना याच्यामध्ये फार अवघड होतं. म्हणजे तुम्ही असा एक छान प्रश्न विचारलाय, कारण एक डॉक्टर धनेश्वर म्हणून महाराजांचे खूप पट्ट शिष्य झाले. त्यांना अनेक वेळा हा संभ्रम पडायचा की महाराज नक्की तुमचं वय किती, तुम्ही कधी कुठं गेला होता, इथं कसे गेलात, इथं का आलात. तर त्यांच्याशी त्यांचा संपर्क किंवा संपर्क म्हणण्यापेक्षा त्यांचं कॉन्व्हर्सेशन, त्यांचे डायलॉग्स हे धनेश्वरांबरोबर खूप छान होते. धनेश्वर, त्याच्यामध्ये गोपाळ खंडेराव प्रधान ज्यांनी महाराजांचं पहिलं चरित्र लिहिलं ते गोपाळ खंडेराव प्रधान, GK प्रधान. ही वॉज द फर्स्ट ICS ऑफिसर ऑफ इंडिपेंडन्स नंतरचे पहिले ICS ऑफिसर, ते स्वतंत्र भारताचे ICS ऑफिसर होते. तर ह्या प्रकारामध्ये महाराजचा कालखंड नक्की कोणता आणि कसा, तर महाराजांनीच एकदा सांगितले की अरे मी पुण्यामध्ये उत्तर पेशवाईमध्ये म्हणजे अगदी बाजीरावच्या हस्ते सुद्धा दक्षिणा घेतलेली आहे. अरे म्हणजे आता ह्या अवघड गोष्ट आहे, मग आता काय सांगणार. म्हणजे महाराजांचा अवतार कार्यचा कालखंड ठरवणं हे सुद्धा फार अवघड आहे, अनाकलनीय, म्हणून ते अवधूत आहे. म्हणूनच याच्यामध्ये मिस्टिक किंवा गूढ हे खूप आहे. आणि जिथं जिथं असे अवलिया किंवा अवधूत येतात आणि मिस्टिक म्हणजे लॉजिक फेल्स प्रॉव्हिडन्स प्रिव्हेल्स, म्हणजे तर्कात बसत नाहीत, ते अतर्क्य आहेत. म्हणून महाराजांच्या बाबतीमध्ये सगळ्याच गोष्टी नेहमी अतर्क्य आहेत आणि चौकटी बाहेर आहेत. चौकटीत बसणारे नाही आहेत महाराज कधी. यू कॅन नॉट टेकन फॉर ग्रँटेड की महाराजांची ही प्रतिक्रिया आता अशीच असेल. प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगळे वेगळे चमत्कार केलेले तुम्हाला दिसतील. त्यांच्या कार्यामध्ये तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय की कालखंड पुण्यात आधी होते का नव्हते, तर आता मी असं सांगितलं की उत्तर पेशवे बाजीरावाच्या घरी त्यांनी शनिवारवाड्यामध्ये घेतली आहे, तर तो काळ किती मोठा होतो. स्वातंत्र्याचे खूप आधी येतो, ब्रिटिशांच्या आधीचा जातो, जवळजवळ 100-150. म्हणजेच त्यांचा जीवनाच्या कार्यकाळामध्ये नक्की कुठं कुठं कसे कसे होते. तर साधारणतः आपण अनुमानानेच म्हणायचं. आता इन्फरन्सेस हा एवढा एकच आपल्या हातामध्ये एक उल्लेख राहू शकतो आणि जाणकारांचे किंवा ज्ञानियांचे तर्कांना खूप सीमा असतात, लिमिट्स असतात. त्यामुळे जाणकारांनी फार असं त्याच्यात विचार करायचा नाही की नक्की महाराज इथे आले होते का, किती वाजता आले होते, काय झालं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महाराजांच्या बद्दल अशा अनेक वेगळ्या वेगळ्या कथा सांगितल्या जातात. पण त्याच्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये मी जसं उल्लेख केला की महाराजांनी कधी कोणाबद्दल त्यांच्याबद्दल लिहावं किंवा असं त्यांना स्तुतीपाठ आवडत नसेल, म्हणजे रूप बावलं होतं. आता तुम्ही असं मला विचारलं की महाराज कसे होते, कधी जन्माला आले, तर महाराजांचं वर्णन जे जे आतापर्यंत केलेलं आहे, म्हणजे माझ्या घरी सिद्ध पुरुष अनेक आलेले आहेत माझ्या लहानपणापासून. साधारण 69-71 पासून जशी माझी स्मरणशक्ती मला लहानपणाची आहे त्याच्यामध्ये साधारण 71-72 पासून माझ्या घरी खूप सिद्ध पुरुष ज्यांनी महाराजांचं ज्यांना सान्निध्य लाभलं, त्याच्यामध्ये अगदी अभ्यंकर, डॉक्टर धनेश्वर, नंतर ज्ञाननाथजी रानडे, ही सगळी लोक माझ्या घरी येत होती, त्यांचा वावर होता माझ्या घरी. त्यामुळं त्यांच्या सांगण्या वागण्यामधून असं होतं की हे जे मी पहिला उल्लेख केला की पंढरपूरला आई वडिलांना घेऊन जाताना प्लेटची गाठ आली आणि ती काढली, महाराज विकलांग झाले किंवा त्यांना व्यंग आलं, तर खऱ्या अर्थाने व्यंग नाही, ते दिव्यांगच होतं. आता आपण व्यंग लोकांना दिव्यांग म्हणतो, पण शंकर महाराज दिव्यांगी होते, अष्टावक्र होते, खूप त्यांची साधना होती. नंतर ते बराच काळ हिमालयामध्ये होते. तर त्यांचं बोलणं ना खूप बोबडं होतं आणि अष्टावक्र असल्यामुळे किंवा चालताना थोडंसं ते लंगडे चालायचे, पण त्यांच्या शारीरिक क्षमता ह्या इंद्रियांच्या पलीकडे होत्या. ते अतिंद्रिय शक्ती त्यांना प्राप्त होत्या. म्हणजे तुम्ही आता आधी असं विचारलं की ते त्यांचा वावर कुठं कुठं होता. आता मध्यंतरी एक खूप मोठे प्राध्यापक होऊन गेले, त्यांनी अशी एक खूण सांगितली की आम्ही नगरला वाढलो, नगरला मिरीकरच्या घरामध्ये महाराज होते आणि त्यांनी सगळ्या मुलांना एका कपाटामध्ये कोंडलं, पण त्याच वेळेस महाराज पुण्यातही होते. म्हणजे ह्या लीला आहेत, ह्या सगळ्या अष्टसिद्धीच्या लीला आहेत. म्हणजे आज आपण व्हॉट्सअपवर मुलाशी अमेरिकेत बोलू शकतोय, तसं महाराज बोलू शकत होते. ऑमनी प्रेझेन्स, ऑमनी सायंट, म्हणजे त्याला सर्वत्र ज्यांचं
उपस्थिती किंवा त्यांचं दर्शन प्रत्येक ठिकाणी होऊ शकत होतं, अशा लीला महाराजांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचा कालखंड किंवा त्यांचं ओव्हरलॅपिंग सगळं वाटतं. म्हणजे इव्हन आता बऱ्याच लोकांनी पिक्चर काढलेले आहेत, सिरियलमध्ये सुद्धा नंतर त्यांनाही खूप चकवे लागलेच की आधी काय दाखवायचं नंतर काय दाखवायचं. म्हणजे आता आपण कालयोगात सांगतोय मी सगळं असं तुम्हाला हे. अगदी तुम्ही म्हणताय तसंच की शंकर महाराजांचं चरित्र म्हणजे समुद्र असंच, आधी कोणतं आणि नंतर. खरंच खूप अवघड आहे ते. कुठल्या ओंजळीने घ्यायचं तर आपण खूप कमी आहोत. म्हणजे आपलं अस्तित्व टिंबा एवढं सुद्धा नाहीये. म्हणजे इथं समाधीपाशी जेव्हा लोक येतात आपण म्हणतो की 2 व्यक्ती असाव्या लागतात प्रेम करायला. अगदी. तर व्यक्ती म्हणजे ती प्रकृती आली. प्रेमामध्ये व्यक्ती 2 असतात, आई वडील मुलाचे किंवा नवरा बायको, बहीण भाऊ, अशा व्यक्तींमध्ये प्रेम होतं. पण त्या प्रेमाचं रूपांतर महाराजांकडे आलं की आपलं अस्तित्व संपतं, समोर त्या मूर्तीचं किंवा त्या समाधीचं अस्तित्व राहतं, भक्तीमध्ये रूपांतर आणि त्याचं प्रार्थनेत रूपांतर होतं. प्रार्थनेत आणि सगळं संपून जातं. त्यामुळे आपलं अस्तित्व खूप नगण्य आहे. महाराजांच्या सगळ्या ह्या क्रिया किंवा हे अवधूत आहेत, अवली आहेत, कुठल्या चौकटीत त्यांना मांडता येत नाही. म्हणजे ते एकाच वेळेस प्रत्येक धर्मावर बोलतात. त्यांचा कुराणाचा अभ्यास अत्यंत सुरेख होता, बायबलवर त्यांची मास्टरी होती. म्हणजे आता एक छोटासा प्रसंग सहज सांगतो की लॉर्ड माउंटबॅटन वॉज द लास्ट गव्हर्नर, व्हाईसरॉय. तर माउंटबॅटन साहेबांना भेटायला एक भक्त महाराजांकडे घेऊन गेला की यू प्लीज मीट मिस्टर शंकर महाराज. तर तेव्हा लॉर्ड माउंटबॅटनने त्यांच्या डायरीमध्ये, मी आता याला मात्र डॉक्युमेंटेशन आहे, आणि क्रांतिकारांनी खूप धुडगूस घातला आणि स्वातंत्र्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तर त्याच्यामध्ये लॉर्ड माउंटबॅटनने एक फ्रीडम डॉक्युमेंट तयार झालं होतं की आपण द्यायचंय स्वातंत्र्य भारताला. तर ते डॉक्युमेंट लिहिताना काही गोष्टी स्वतःहून त्यांनी घातल्या. लॉर्ड माउंटबॅटननी आउट ऑफ हिज लव्ह टुवर्ड्स द इंडियन्स किंवा हिंदू संस्कृतीबद्दल त्यांना प्रेम निर्माण झालं होतं. तर राणी गेल्यावर मला शिक्षा करू शकते का आणि माझा वध होऊन देऊ नका. तर तेव्हा शंकर महाराजांनी लॉर्ड माउंटबॅटनना शेवटचा अभय दिला आणि सांगितलं तुला काही होणार नाही, तू फ्रीडम डॉक्युमेंट लिही. तर आता ही गोष्ट फारशी प्रसिद्धीस होत नाही, पण त्यावेळेच्या इंग्रजी माध्यमातल्या पेपरांनी किंवा यांनी लिहिलं नसेल, पण लॉर्ड माउंटबॅटनच्या डायरीमध्ये हा उल्लेख सापडतो. म्हणजे म्हणून सांगितलं की हे जे कालचक्र किंवा क्रम आहेत किंवा महाराजांच्या घडलेल्या गोष्टी आहेत ह्या लिखित स्वरूपामध्ये आज आपल्याला दिसत नाही. पण असं आहे की विज्ञानाचा पाया अविश्वासावर आहे आणि धर्माचा मात्र विश्वासावर आहे. त्यामुळे विश्वास ठेवला तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी आनंदीदायी होतील. आणि तुम्ही म्हणताय श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची. श्रद्धा असेल तर विश्वास ठेवला जातो. अगदी महाराजांची ही सगळी या सगळ्या लीला ज्या आहेत, आता तुम्ही अध्यात्म किंवा हे जे बघितलं तर महाराजांना वरपांगी लोक, मी जसं सांगितलं की आपला विषय असा चाललाय की महाराज बोबडे होते, विकलांग होते, महाराजांचं आकलन व्हायला वेळ लागायचा. पण त्यांच्या अनेक त्यावेळच्या शिष्यांमध्ये, म्हणजे महाराजांच्या शिष्यांची सुद्धा रेंज बघितली तर ते अत्यंत विचित्र आहे. म्हणजे मी विचित्र अशा अर्थाने सांगतो की फ्रॉम एव्हरी वॉक ऑफ लाईफ, म्हणजे गाडीच्या ड्रायव्हरपासून, रस्त्यावरल्या भिकाऱ्यापासून, दारिद्र्यापासून महालातल्या राजापर्यंत. म्हणजे शाहू महाराजांच्याकडे सुद्धा दसऱ्याच्या कार्यक्रमाला महाराज गेले, त्यांना मोठमोठ्या वस्त्र म्हणजे पेहरान करून, मोठी पगडी नेसून, हातामध्ये 10 अंगठ्या आणि तासाभराने सगळं फेकून देऊन एकदम फकीर, फटका गरका घालून ते एका गरीबाच्या झोपडीमध्ये राहिले होते. म्हणजे महाराजांना आपण जी डिस्पॅरिटी करतोय, भेद कशाचेच नाहीये. महाराजांच्या पुढे असे कधी भेदच झाले नाहीत. त्यामुळे त्यांना सरदार चुनीला आले होते किंवा सर चुनीला आले होते, श्रीमंत गरीब भक्त राजा म्हणा, महाराजांनी कधीच भेद केला भेद न पाया. आणि खूप सुंदर सांगताय वाईकर सर तुम्ही. जसं तुम्ही आता भक्तांचा उल्लेख केला, महाराजांचे भक्त म्हणू किंवा त्या काळातले ज्यावेळी महाराज देहधारी होते, महाराजांचं देहातून कार्य चालू होतं, त्यावेळी त्यांची काही शिष्य मंडळी होती जी खास शिष्य म्हणू किंवा प्रमुख. तर त्यामध्ये कोणाकोणाचा उल्लेख करता येईल आपल्याला? महाराजांचे अनेक शिष्य आहेत. खरं तर असं म्हणजे त्यांच्यावर तो माझ्याकडनं मी खूप लहान आहे असं म्हणण्याला की अन्याय होतोय. महाराजांचे अनेक भक्त होते, पण त्यातले ज्यांनी लिहायचं महाराजांवर धारिष्ट दाखवलं. कारण मी पूर्वी अनेक वेळा सांगितलं की महाराजांना स्तुतीपाठ आवडत नव्हते. एकाने महाराजांवर असं चरित्र लिहिलं, मोठं जाड बाळगून आनंदाने गेला. महाराजांनी त्यांना सांगितलं वा वा छान छान. त्यांना वाटलं फार कौतुक करतील महाराजांनी. ते त्यांनी बाळ घेतलं, फाडून टाकलं. त्या प्रत्येक पानावर सत्यनारायणचा प्रसाद लोकांना वाटला, कारण तिथे सत्यनारायणची पूजा चालली होती.
त्यामुळं तत्कालीन भक्त म्हणजे देहधारी जीवनामध्ये महाराजांचे जे जे भक्त झाले त्यांना महाराजांचा स्तुतीपाठ लिहिण्याचं धारिष्ट्य नव्हतं. कारण मुळात महाराजांना कुठलीही स्तुती लिहिलेली आवडत नव्हती. ते फक्त ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. ज्ञानेश्वरी हा परिपूर्ण ग्रंथ आहे. फक्त ज्ञानेश्वरांना माना. नाथपंथी महाराज नाथपंथीच होते तेव्हा त्यांनी फक्त ज्ञानेश्वरांनाच माना असंच सांगितलं गेलं कायम. म्हणजे त्यांनी कधीच केलं नाही. तर महाराजांच्या पश्चात म्हणजे देहधारी जीवन संपल्यानंतर जी के प्रधान म्हणजे गोपाळ खंडेराव प्रधान ICS ऑफिसर त्यावेळेचे त्यांनी खूप उशिरा 63 साली पहिलं पुस्तक लिहिलं. ते सुद्धा त्यांनी अडून लिहिलं. अडून लिहिलं असं का? तर खूप लोक म्हणतात की अहो ते जे जी के प्रधानांनी टुवर्ड्स द सिल्वर क्रिस्ट ऑफ हिमालय हे पुस्तक लिहिलंय त्यातले गुरुदेव ही कल्पना आहे ते शंकर महाराजच आहेत का? तर हाही मोठा एक खेळ आहे की काय आता कोण म्हणणार आहे शंकर महाराजांनी लिहिलंय का? तर हो, जी के प्रधान हे निस्सीम भक्त होते, महाराजांचे फॉलोअर होते. पण त्यांनाही माहित होतं की मला महाराज करणार नाहीत, मी असं त्यांच्यावर काही पुस्तक लिहायची गरज नाही. पण त्यांना ते राहवलं नाही. त्यातलं ते माधव कॅरेक्टर आहे ते त्यांना भेटलं आणि मग त्यांनी ते फिक्शनसारखं अतिशय सुंदर लिहिलंय आणि ते पुस्तक जगात गाजलं. तेव्हा त्याचं पुढं मराठी रूपांतर झालं, जोशींनी केलं. त्यामुळे महाराजांच्या भक्तांमध्ये जी के प्रधान खूप उच्च शिक्षित, दुसरे डॉक्टर धनेश्वर नगरचे आयुर्वेदामध्ये खूप प्रवीण होते आणि ते महाराजांचे मात्र खूप सान्निध्यामध्ये राहिले आणि महाराजांचं सान्निध्य त्यांना खूप काळ लाभलं. मग तसं महाराजांच्या जीवनामध्ये असताना जनू काका म्हणजे सोलापूरला जनार्दन बुवा होते, असे खूप भक्त आहेत की ज्ञाननाथजी रानडे आहेत. रुद्रकर बाबा म्हणजे जिथं समाधी झाली, जेव्हा महाराजांची समाधी झाली तेव्हा त्या समाधीजवळ राहणारे फक्त एकटे रुद्रकर बाबा होते. तर ते महाराजांच्या बरोबर राहिले. रुद्रकर बाबा तर साधे ड्रायव्हर होते. गिरधरलाल म्हणून मोठे एक धनिक होते, त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते. पण अचानक एकदा गाडी चालली होती आणि त्यांनी बघितलं अरे बाब्या, मी बाबा रुद्रकर म्हणायचे. तर बाब्या म्हणले महाराज. ते उतरले म्हणले आजपासून महाराज मी तुमच्याकडं. आणि सगळं आयुष्य संपूर्ण वाहून टाकलं आणि सगळं उरलेलं आयुष्य महाराजांच्या चरणीच घालवलं. नंतर समाधी झाल्यावर सुद्धा इथंच राहिले. त्यांनी घरदार सगळं सोडून दिलं. अशा अनेक भक्त म्हणजे जे ज्ञानी अज्ञानी सगळेच म्हणजे मग आपण करिक्युलम म्हणतो ज्याला आपण क्रमिक शिक्षण सत्तामय ज्ञान आणि गुणमय ज्ञान असे अनेक भक्त महाराजांचे आहेत. सत्तामय ज्ञानामध्ये मी थोडंसं जी के प्रधान, डॉक्टर धनेश्वर की ज्यांना महाराजांनी सगळ्या वेगळ्या वेगळ्या दीक्षा दिल्या आणि आध्यात्मिक पातळीवर घेऊन गेले, वरच्या लेवलला घेऊन गेले, कारण त्यांची ती पात्रता होती. सर तुम्ही धनेश्वरांचा उल्लेख करताय महाराजांचे भक्त प्रमुख भक्तांमध्ये, तर शंकर गीता हा ग्रंथ त्यांनी लिहिला नाही. शंकर गीता हे अघोर शास्त्रींनी खूप आत्ता लेटेस्ट म्हणजे 1889 नंतर अघोर शास्त्रींनी ऍक्च्युली आत्ताच नुकतंच आम्ही समाधी मठातर्फे सचित्र अशी शंकर गीता नव्या रूपामध्ये पब्लिश केली. कारण महाराजांच्या लीला 150 वर्षाचा काळ आहे. जेवढ्या लिखित आणि आहेत त्या आणि सांगोपांगी आलेल्या पिढ्यानपिढ्या पुढे चालत आलेल्या अशा अनेक लोकांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लिहून ठेवल्यात किंवा अशा झाल्या. तर त्यातलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही, तर त्यातल्या उद्बोधक म्हणजे ज्याच्यातनं महाराजांनी काही विशिष्ट संदेश दिलेत असं 18 अध्यायामध्ये महाराजांचे चमत्कार त्यांनी ज्या लीला केल्या ते सगळे ओळीबद्ध करण्याचा प्रयत्न अघोरांनी केला आणि ती शंकर गीता केली. म्हणजे आता ह्या अध्यात्म साधनामधल्या वेगळे वेगळे प्रकार आहेत. अनेक गुरूंच्या लीला, चरित्र लीला लिहिली गेल्या आहेत. म्हणजे गजानन महाराज, जसं आपण इथं मठामध्ये अनेक पारायण करतो त्याच्यामध्ये अनेक संतांच्या अशा लीला लिहिल्या गेल्या. म्हणजे साई चरित्र आहे, गुरुचरित्र पहिलं आहे की ज्याचं पारायण करतात. तर ह्या पारायणाच्या पद्धतीमध्ये ना अघोर शास्त्राला वाटलं की आपण शंकर महाराजांचं पारायणासाठी एक पोथी करू लोकांना. साधकाची पहिली पायरी आहे की चित्त स्थिर होत नाहीये, मन विखुरलं जात आहे, तर मग काहीतरी पोथी पाहिजे, साधन पाहिजे. म्हणजे जपेला जसं माळ एक साधन आहे, जस्ती म्हणजे जप, त्याला माळ घेऊन आपण जप करतो. मन स्थिर व्हायला पाहिजे कारण ते खूप चंचल आहे. महाराजांना तेच अपेक्षित होतं की चंचल मनावर काबू ठेवा किंवा चंचल मन होऊन देऊ नका. तर म्हणून अघोर शास्त्रांनी हा एक प्रकार केला आणि गीता जशी 18 अध्यायात लिहिली तसं त्यांनी 18 अध्यायामध्ये महाराजांचे जेवढे प्रसंग त्यांना उद्बोधक वाटले ते त्यांनी त्याच्यामध्ये आणले. त्यामुळे आजही जवळजवळ लाखो शंकर भक्त या शंकर गीतेचं पारायण करतात आणि त्यातनं चित्त शुद्ध होऊन मनशक्ती वाढते आणि मग लोकांना खूप त्याच्या प्रचिती येतात.
त्यात काही चमत्कार घडतायत किंवा असं नाही आहे. या साधकांच्या पायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये मग भौतिक जीवनामध्ये त्यांना जे हवं असतं ते मिळतं. मग साहजिकच वाटतं की ते महाराजांमुळे आणि मिळालं. अगदी अद्भुतच आहे सर, तुम्ही सांगताय शंकर महाराजांना प्रसिद्धीची हाव नव्हती किंवा आवड नव्हती असं म्हणताय, आणि शंकर महाराजांनी देहधारी अवतार कार्य संपवल्यानंतरच ही शंकर गीता लिहिता आली. बरोबर. अगदी म्हणजे किती अद्भुत ते चरित्र म्हणायचं. तर ज्ञाननाथाजी तांदळ्यांनी पण मग मी पाहिलेले शंकर महाराज लिहिलं, ज्ञानेश्वर तांदळ यांनी लिहिलं. पण ह्या सगळ्या लिखित स्वरूपामध्ये आत्ता अगदी जवळच्या काळामध्ये मृणालिनी जोशी यांनी शंकर लीला म्हणून समग्र शंकर महाराज चरित्र किंवा कादंबरी म्हणू आपण, फिक्शन नाहीये ते, एक असं संपूर्ण महाराजांचं जेवढं जेवढं धनेश्वरांनी सांगितलेलं, ज्यांनी जिथं जिथं मिळालं त्याचा एक फ्लो. म्हणजे तुम्ही जो आता मला पहिला प्रश्न विचारला की महाराजांचा काळ नक्की कोणता, जन्म कधी झाला, ते कुठे आले, कसे आले, तर आम्ही नेहमी असं सांगतो की शंकर लीला पुस्तक वाचा. शंकर लीलेमध्ये मृणालिनी जोशींनी पूर्ण त्यांच्या प्रकटीकरणापासून समाधीपर्यंत आणि महाराजांच्या चमत्काराचा जो परिपाक आहे, महाराजांना जे सांगायचंय, आध्यात्मिक बैठक घ्यायची आहे किंवा महाराजांना जो संदेश द्यायचा आहे त्या पद्धतीवर किंवा ते उद्बोधक असं अत्यंत सुरेख चरित्र, समग्र चरित्र आम्ही त्याला मानतो, ते मृणालिनी जोशींनी केलं. त्याचा पुढे आपण ट्रस्टतर्फे आता एक ऑडिओ बुक पण केलं, त्याचं अभिवाचन केलंय. जोशी म्हणून होते आणि त्यांच्या चिरंजीवांनी आम्हाला ट्रस्टला त्याचे अधिकार दिले. त्याचं ऑडिओ बुक तयार केलं गेलंय. तर त्याच्यामध्ये अत्यंत सुरेख त्या अभिवाचनामध्ये सुद्धा तुम्ही जस्ट ती जो काय ऑडिओ केलाय तो ऐकलात तरी खूप प्रसन्न वाटतं. आणि संपूर्ण महाराजांच्या लीला किंवा महाराजांची आध्यात्मिक बैठक कशी पुढे पुढे होत गेली आहे त्याचं सगळं ते समग्र असं वर्णन आहे. त्यामुळे चरित्र म्हणाल किंवा साहित्य म्हणाल तर आजच्या मितीला पोथी पुराण, म्हणजे ज्याच्यामध्ये साधकाच्या पहिल्या पायरीत जे आहे तर ते शंकर गीता अशी ती पोथी आहे. आणि समग्र चरित्र वाचायचं असेल तर शंकर लीला म्हणून मृणालिनी जोशींचं आहे. पण अतिप्रसिद्ध पावलेलं म्हणजे 13-14 बऱ्याच आवृत्त्या झाल्या आता, त्या म्हणजे साधगती मशिकले, टुवर्ड्स द सिल्वर क्रिस्ट ऑफ हिमालय, हे इंग्लिशमधलं अत्यंत सुरेख पुस्तक. म्हणजे ते पुस्तक वाचून प्र. कात्रे महाराजांचे निस्सीम भक्त झाले. म्हणजे त्यांना साक्षात्कार महाराजांचा किंवा महाराजांच्या खूप अनुभव नसला तरी सुद्धा त्या अनुभवांचं कथन आहे, त्याच्या जवळीकतेत नव्हतं, त्यांना अनुभूती प्राप्त झाली प्र. कात्र्यांना. आणि प्र. कात्रे साक्षात भयंकर भक्त झाले. प्र. कात्र्यांनी नंतर खूप महाराजांविषयी किंवा आस्था दाखवली. महाराज खूप महाराजांच्या समाधीला खूप वर्ष ते येत होते. म्हणजे ही कथा नाहीये तर डायरीमध्ये लिहिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना प्र. कात्र्यांनी आग्रह धरला की जाते से मैं इधर पुणे सातारा हम सातार में जा रहे हैं. साताऱ्याचा जो बोगदा आहे तो पूर्वीचा बोगदा वरनं होता, आता नंतर खालण्यात आला, तर त्याला नेहरूंना आणलं होतं. आणि त्यावेळेस या रस्त्यानं जाताना नेहरूंना असं म्हटलं गेलं, सुचवलं गेलं की बाबा तुम्ही थांबा. तर त्यावेळी DV कार, कॅनोवाय अशा पद्धती होत्याच, तो पण ब्रिटिशांनीच घालून दिलेला सगळा सरंजामाच्या पद्धती होत्या. त्याच्यामध्ये प्र. कात्र्यांनी आग्रह करला, नाही नाही आपको रोकना पडेगा. ते म्हणले अरे नाही टाईम होगा अभी नहीं रुकेंगे हम. आणि अशी मजा सांगितली जाते की हा असा उतार आहे, कात्रजकडनं पुढे तुम्ही असा हा उतार आहे, तर ह्या चढावर कदाचित रेडिएटरमध्ये पाणी संपलं असेल किंवा काय घडलं माहीत नाही, पण नेहरूंची गाडी बंद पडली आणि प्र. कात्रे फक्त गालात हसले. मग नेहरूंना सुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये अनेक धर्मस्थळं किंवा यांचा उल्लेख केलेला आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया जे नेहरूंनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी लिहिलं आहे असं. तर त्यात मग नेहरू आले आणि त्यांनी त्यांचे ते टिपिकल बूट काढून इथं समाधीचं दर्शन वगैरे घेतलं. आणि शेतच होतं त्यावेळेस, ते शेतात उडवत आले आणि साधी समाधी होती ती पाहिली आणि लगेच पुढे मार्गक्रमण केलं. तर ही एक अशी त्यातली गंमत की म्हणजे असे महाराजांचे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला विविधता दिसते. म्हणजे अगदी खाटी गरीब, म्हणजे आता यल्लूबाई माने आहेत, त्या अत्यंत सुरेख गायिका होऊन गेल्या. किंवा बालगंधर्व अत्यंत उत्तम, म्हणजे काय आता बोलायचं, बालगंधर्ववर मी बोलण्याची गरज नाहीये, ते किती मोठं ते माहिती आहेत. साक्षात लता दिदी आहेत, कारण दीनानाथ मंगेशकर सुद्धा महाराजांचे भक्तच होते. पुण्यामध्ये जेव्हा ते वास्तव्याला आले म्हणजे त्यांचं बरंच आर्थिक नुकसान झालं होतं आणि मग पुढे ते महाराजांकडे घेऊन आले लताबाईंना. आणि 7-8 वर्षांच्या लताबाई होत्या तेव्हा महाराजांनी आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे मंगेशकर कुटुंबियांचा सुद्धा ओढा शंकर महाराज मठामध्ये खूप आहे. म्हणजे अगदी हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांचा भावस्वरूप कार्यक्रम आमच्या समाज उत्सवामध्ये तब्बल 11 ते 13 वर्ष लागोपाठ केला.
स्वतः लता दिदी सुद्धा समाधीला येऊन गेलेल्या आहेत, त्या सुद्धा भक्तच होत्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की कुणीतरी सेलिब्रिटी आले किंवा भारतरत्न 2 येऊन गेलेत, स्वतः भीमसेन जोशी सुद्धा भक्तच होते, त्यांनी 2 वेळा गाण्याचा कार्यक्रम केला. सेलिब्रिटी आले म्हणजे महाराज मोठे झाले हा असा म्हणण्याचा हेतू नाहीये. तात्पर्य असं की सेलिब्रिटी कोण होतो त्याला काहीतरी विद्या प्राप्त होते आणि ती विद्या सुद्धा मला महाराजांमुळे प्राप्त झाली असं जेव्हा सांगितलं जातं म्हणून मग त्यांची वेचे द्यावे लागतात हे असे. किंवा नेहरू सुद्धा कसे आले किंवा प्रकाशरे का आले किंवा पंडित भीमसेन जोशींना पुन्हा यावंशी का वाटलं किंवा लता दिदींना इथे यावंशी का वाटलं किंवा हृदयनाथ मंगेशकर एवढ्या पराकोटीचे अत्यंत उच्च आणि मोठ्या पदाला पोहोचलेले संगीतकार त्यांना पुन्हा इथे यावंशी का वाटलं. एक नाही असे अनेक भक्त आहेत किंवा समाधी पाश्चातले आहेत आणि महाराजांच्या जीवन कार्यामधले देवधारी असतानाचे सुद्धा असंख्य भक्त आहेत. म्हणजे त्याच्या काळातले धनिक श्रीमंत संस्थानिक अगदी निजाम बादशाह कोण नाही, म्हणजे कुणाची नावं घ्यावीत आणि कुणाची नाही, कारण अनेक ठिकाणी अनेक प्रसंग लिहिले गेलेले आहेत. खूप अशी मोठी जंत्री महाराजांची की किती भक्त होऊन गेले, म्हणजे अगणित भक्त होऊन गेलेत आणि अनेक सत्पुरुष. म्हणजे आता अध्याच्या काळामध्ये आपण आध्यात्मिक विषयावर बोलतोय थोडंसं महाराजांच्या. जे कृष्णमूर्ती आपण ज्याला आपण बेसिकली मानतो की कम्प्लीट फॉर्म ऑफ स्पिरिच्युअलिटी इज द ज्ञानेश्वर. म्हणजे मुळात महाराज ज्ञानेश्वरांचेच उपासक आहेत, ज्ञानेश्वरीचे आणि ज्ञानेश्वरांचेच. ते ज्ञानेश्वरांचेच अवतार मानतात किंवा ज्ञानेश्वरांचं एक रूप आम्ही त्यांना मानतो. अवतार म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरांचं रूप मानतो, कारण खूप लोक असं सांगतात की आळंदीला जे दर्शन घेऊन चैतन्य एक चैतन्य मिळतं किंवा ती ऊर्जा आहे तीच ऊर्जा या समाधीची वाटते असं खूप लोकांनी सांगितलं. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे तर अनेक ग्लोबल लोक ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरांच्या समाधीला येतात मुद्दाम पाया पडायला, तेव्हा अनेक लोक सांगतात की अहो तुम्ही शंकर महाराजांचं पण दर्शन घ्या त्या समाधीचं. तर इथं असे अनेक लोक येतात सांगायला की येस आम्हाला जी चैतन्य किंवा जी असं एक स्पिरिच्युअलिटी जी वाटली आळंदीला तीच इथं वाटते. आणि खरं आहे सर, तुम्ही जसं म्हणालात आता ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार शंकर महाराजांना म्हटलं होतं, तर हे खूप कमी लोकांना माहिती आहे. फक्त एवढंच ज्ञात आहे शंकर महाराज आग्रह करायचे आपल्या भक्तांना तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करा, तर ह्यावरही थोडा तुम्ही प्रकाश टाकावा असं मला वाटतं. हो, आता कसे रावसाहेब मेंदळे, रावसाहेब हे खूप मोठं मुंबईतलं प्रश्न होतं. त्यांच्या जीवनामध्ये खूप उलथापालथ झाली. त्यांची पहिल्या पत्नी गेल्या, मग ताई मेंदळ्यांच्या वाड्यामध्ये ते कीर्तन वगैरे करायचे रावसाहेब मेंदळ्यांच्या वाड्यामध्ये. तर अशा म्हणजे विमनस्क अवस्थेमध्ये गेले होते. महाराजांनी त्या जोडप्याला बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं की तू फक्त ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचं, दुसरं काही करायचं नाही. आणि त्या बुधवार पेठेतल्या त्यांच्या त्या घरामध्ये अत्यंत सुंदर असं कीर्तन तिथं चालू राहायचं. महाराजांनी अनेक लोकांना ज्ञानेश्वरी वाचा आणि ज्ञानेश्वरी कशी वाचायची किंवा ज्ञानेश्वरीतले अर्थ समजले नाहीत तर महाराजांना विचारायचे, अशी परिस्थिती होती. त्यामुळे ताई मेंदळ यांनी ज्ञानेश्वरीतलं सगळे ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आणि निरूपण हे खूप सुंदर चालू असायचे. तर तिथं पुण्यातले अनेक दिग्गज तिथं ते ऐकायला जायचे आणि त्याच्यामधलेच नारायणराव राजहंस म्हणजे बालगंधर्व एकदा ते सगळं गाणं ऐकायला आणि ह्याला गेले होते आणि तिथं एकादशीचं कीर्तन होतं आणि महाराजांनी साक्षात ते जेव्हा कीर्तन रंगात आलं तेव्हा महाराजांनी गिरकी घेऊन नृत्य केलं आणि सगळ्यांना विठोबाचं दर्शन झालं आणि साक्षात बालगंधर्व असे खूप म्हणजे उल्लसित झाले आणि त्यांनी महाराजांचे चरण धरले दोन्ही. अशाही काही लिखित म्हणजे ह्या तर आत्ता कधी घडलेल्या गोष्टी आहेत, काही फार जुन्या किंवा प्राचीन किंवा त्या अनुमानाने सिद्ध करण्याची पण गरज नाहीये, त्या दिसत आहेत. त्याच्यामुळे ह्या कालखंडामध्ये अनेक महाराजांचे जे शिष्यगण आहेत त्याच्यामध्ये हे मी जे सांगतोय की महाराजांनी असं एक समाधीच्या आधी सांगितलं होतं, हे सगळे त्यांची जे इंटेलेक्च्युअल किंवा ज्याला आपण ज्ञानी, महाराजांच्या पुढे ज्ञानी कोणीच नाही, पण ज्यांना त्यांनी ज्ञानी केलं थोडंफार त्याच्यामध्ये डॉक्टर धनेश्वर किंवा प्रधान असे अनेक लोक होती, नानाजी रानडे, त्यांना सगळ्यांना सांगितलं की माझ्या समाधीची व्यवस्था किंवा समाधी हा प्रकार मी वेगळा करणार आहे, तो सामान्य लोकांसाठी राहणार आहे, त्यामुळे तुम्ही या भानगडीत पडू नका. त्यामुळं समाधीची व्यवस्था किंवा समाधी हे सुद्धा महाराजांना 2 वर्ग अपेक्षित होते का असं बऱ्याच वेळा वाटतं. त्यांनी भेद कधी केला नाही, पण त्यांनी सामान्य लोकांना म्हणजे सामान्यातल्या सामान्य लोकांना अध्यात्म म्हणजे काय हे सांगण्याचा अत्यंत प्रयत्न केला. आणि हे सांगून नाही होत तर शंकर महाराज अशी मजा आहे ना की नमस्कारानंतर चमत्कार आहे. लोक चमत्कारानंतर नमस्कार करायला येतात, पण आम्ही असं नेहमी सांगतो की अहो तुम्ही एकदा नमस्कार करून बघा. म्हणजे अगदी अशा ताज्या घटना असतात
म्हणजे नमस्कारानंतर चमत्कार. नमस्कार नंतर असं चमत्कार महाराजांच्या बाबतीत. लोक चमत्कार झाला तर नमस्कार करायला येतात. पण शंकर महाराजांच्या बाबतीत गंमतशीरच आहे असं सगळं, की आधी चमत्कार का नमस्कार, नमस्कार का चमत्कार नाही. तर आम्ही असं नेहमी सांगतो की जस्ट नमस्कार करा, तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतील. म्हणजे कर्मकांड असं काही नाहीच आहे. नाहीच. म्हणजे आपण जे आता आधी म्हणलं ना की नाथपंथीय का दत्त संप्रदाय, हे गोड मिश्रण आहे. तर या नाथपंथ किंवा दत्त संप्रदायामध्ये कर्मकांडाला महत्व नाहीये, योग साधनेला आहे, साधनेला महत्व आहे. तुम्ही आता सांगताय शंकर महाराजांबद्दल, अवलिया आणि अवधूत हा आपला बरेचदा उल्लेख येतो शंकर महाराजांच्या बद्दल. तर अवधूत आणि अवलिया अवस्था ही नेमकी कशी आणि काय असते हे आमच्या प्रेक्षकांनाही. म्हणजे अवलिया किंवा अवधूत हे चाकोरी बाहेरचे आहेत, कारण त्यांच्या साधना वेगळ्या आहेत. अवधूत ही भयंकर मोठी कल्पना आहे. अवलिया ही सुद्धा चौकटी बाहेरच्यासाठी, म्हणजे साधू संत जे साधे आहेत. मी धनेश्वरांनी एकदा महाराजांना विचारलं की अहो तुम्ही काय करताय, हे असं ते दारू वगैरे पिताय, मध्येच कधीतरी सिगरेट ओढताय, ज्ञानेश्वरांना कुठं गरज होती का या गोष्टींची, मग हे असं का करताय, असं धनेश्वरांनी विचारलं. तेव्हा महाराजांनी खूप सुंदर असं त्याचं एक उत्तर किंवा त्याचं आपण एक त्या विषयावर आपण थोडंसं वळूयात. तर ते अवलिया म्हणजे काय की हे अवघड असतं, गूढ असतं. सामान्य लोकांना हे न पटणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे अवलिया हे मुक्त असतात, त्यांना कुठली बंधनं नसतात. एक तर ते सामान्य माणसासारखे वागत नाहीत. म्हणजे सामान्य जीवन जे आहे तसे वागत नाही. म्हणजे देहधारी जीवन असलेले लोक कशी वागतात तसं महाराज वावरत नव्हते, म्हणून त्यांना अवधूत किंवा अवलिया म्हणायचं. ते चाकोरी बाहेरचे आहेत, म्हणून त्यांनी जी व्यसनं केलेली असतात. तर ते म्हणले की नाही, मी असं कलकत्त्याला गेलो होतो, तिथे एक तंत्रविद्येतला माणूस बसला होता. म्हणजे पंचमकार ज्याला म्हणतात, त्या पंचमकार म्हणजे काय की मद्य, मांस, मत्स्य म्हणजे मासा, ध्यान किंवा मुद्रा, आणि शेवटची अवस्था म्हणजे ती त्यांनी मैथुनामधनं असं सांगितलं की तंत्रविद्येचे हे अत्यंत कडक उपाय किंवा अशातनं आम्हाला साधक होता येतं, अशी कल्पना असते लोकांची. म्हणजे आपण असं बघतो की लोक खूप दारू पितात, बेशुद्ध अवस्थेमध्ये राहतात, त्यांना असं वाटतं माझी होश उडली, मी समाधीला प्राप्त झालो. तर ते तसं नाहीये. त्यामुळं महाराजांचं दारू घेणं किंवा सिगरेट पिणं हा फरक वेगळा आहे. सर, तुम्ही खूप सुंदर शंकर महाराजांबद्दल सांगताय आणि त्यांचं चरित्र हे अद्भुत गूढ असंच आहे आणि रहस्यमयी शंकर महाराजांचा वावर असायचा. जसं तुम्ही म्हणालात अद्भुत लीला, तर त्यात तुम्ही आता पंचमकारांचंही सांगितलं. पंचमकार म्हणजे काही थोडक्यात आमच्या साध्या भाषेमध्ये काही व्यसनं म्हणा वगैरे. तर शंकर महाराजांबद्दल असे ऐकलं गेलं त्यांना सिगरेट आवडायची, चहाचं तो होतं, आणि मद्याच्या बाबतीत. तर हे काय आहे, जरा अद्भुत आहे चरित्रातलं, ते वर्णन तुम्ही सांगा. तर ह्या कल्पना असतात सगळ्या, हे अवलिया आहेत. मी अवलिया याच्याकरताच सांगतो की ते अवलियांनी केलेली व्यसनं वेगळी आणि सामान्य माणसांनी केलेली व्यसनं वेगळी. म्हणजे लोकांना असं म्हणणं की आधी भौतिक सुखामध्ये खूप मद्यप्राशन केलं, मांस खाल्लं, वेगळ्या अवस्थेत मी पोहोचतो, बेहोश झालो, मी समाधीला पोचेन. तर तसं नाहीये. अगदी अल्पावधीत तुम्ही असाध्य रोगांना प्राप्त व्हाल आणि तुम्हाला अल्पमृत्यू, लवकरच मृत्यू मिळेल. त्याच्यामुळं अवलियांच्या व्यसनांकडे बघायचं नसतं. ते अग्नी तत्व वेगळं आहे, त्यांची तत्व वेगळी आहेत. महाराजांना एकदा असं धनेश्वरांनी विचारलं होतं की बाबा का तुम्ही असं केलं. तर म्हणले मी अरे कलकत्त्याला गेलो होतो आणि तिथं काही हटयोगी तंत्रज्ञ किंवा तंत्रविद्या करणारी लोक बसली होती. त्यांनी महाराजांना असं आव्हान केलं की काय हो तुम्ही दारू पिऊ शकता का. म्हणलं तर महाराजांनी म्हणजे आत्ताच्या भाषेत पेग म्हणतोय आपण, त्याच्या भाषेमध्ये कदाचित अख्खी बाटली संपवली आणि झिंगलं कोण, शेजारी बसलेले जिंकले. महाराजांच्या तोंडाला वासही नाही. अद्भुत. म्हणजे अतिंद्रिय शक्ती, म्हणजे ज्यांना इंद्रियांवर पूर्ण ताबा आहे अशा लोकांनी व्यसन करणं वेगळं. ते सिद्ध पुरुष होते, त्यामुळे त्यांचा कुठलाही आदर्श असा घ्यायचा नाही. पण दुर्दैवाने असं होतं की अशा कुणीतरी केलं की मी पण केलं तर काय बिघडतंय. तर असा कुणी आसरा घेऊ नये. आणि ह्याच कारणाकरता आम्ही शंकर महाराज जीवन देहधारी असताना सुद्धा महाराजांनी एक दोन भक्तांना असं खडसावलं, अरे काय वेडा आहेस का, मला काय सिगरेट आणून देतो का, काही गरज नाही त्याची मला. म्हणजे इतकं सोपं आहे का की एक छोटी सिगारेटची घूस देऊन तुम्ही काहीतरी भयंकर मोठं महाराजांकडे घेऊ शकाल का, हा सामान्य प्रश्न आहे. त्याच्यामुळं हे व्यक्तिगत अनुभव असतात. आणि मी तुम्हाला आधी सुरुवातीलाच सांगितलं की शंकर महाराज किंवा अवलिया अवधूत जे असतात यांचे अनुभव लिखित का करता येत नाहीत. तर ते प्रत्येकाला व्यक्तिगत असतात. ते असे जाहीर लिहून ठेवून मला आला म्हणून नाही.
मग आता असे जर का अनुभव किंवा प्रचिती प्रत्येकाला येत नसेल तर गर्दी झाली असती काय ती एवढी. म्हणजे आज समाधी पश्चात 79 वर्ष सुरू झालंय आणि इथं लाखो म्हणजे रोजचा फुटफॉल, म्हणजे आपण ज्याला इथं रोज समाधीला दर्शन घेण्या येणारी लोक ही हजारोंच्या संख्येत, म्हणजे ऍव्हरेज 10 ते 12,000 लोक रोज येत आहेत. भक्तांच्या संख्येत वाढच होते, इतकी वाढ होत चालली आहे की तोही विषय वेगळा आहे. मी त्याच्यावर बोलीन एकदा नंतर, पुन्हा आता आपण वेगळा विषय करूया की त्याच्यामुळं सिगरेट दाखवणं किंवा हा प्रकार आम्ही नजरेआड केला किंवा नजरेआड घालवला म्हणजे काय केलं की आम्ही हद्दपार केली सिगरेट, की नको, हे चुकीचा प्रचार आहे महाराजांचा. त्यामुळं महाराज दारू पित होते किंवा असे दाखवणं हे प्रकार निषिद्ध मानलेले आहेत. मी मध्यंतरीमध्ये एक माझा विशेष लेखही लिहिला होता या स्पेसिफिक विषयावर की अवघे धरू सुपंथ. त्याच्यामुळं सिगरेट दारू या निषिद्धच गोष्टी आहेत, त्या अवलियांच्या आहेत, त्यांच्याबद्दल आपण चर्चा करू नये, तो खूप वेगळा तंत्र विषय आहे. त्यामुळे सामान्यांनी कुणीही त्या गोष्टीकडं बघू नये किंवा सामान्य माणसाने असे काहीतरी केलं आणि मी समाधीला पोचतो म्हटलं तर मी तसं सांगतोय ते संपून जाल तुम्ही. त्यामुळे व्यसन करणं हे चुकीचंच आहे. अगदी सर, तुम्ही खूप छान सांगितलं की सामान्य माणूस म्हणा किंवा आत्ताचे भक्तगण यांचा जो गैरसमज आहे महाराजांच्या बद्दल तो खोडून काढलात तुम्ही, ते खूप छान झालं. वाईकर सर, खरंच तुम्ही शंकर महाराजांचं अद्भुत आणि म्हणजे अगदी वर्णनच नाही आहे मला त्या चरित्राचं, म्हणजे कसं गुणगान करावं इतकं कमीच आहे. पण आजही असं म्हणतात, आता समाधीच्या ठिकाणी आपण आलोय असं ऐकण्यात आहे, तशा आख्यायिका आहेत, आजही शंकर महाराज लोकांना दिसतात आणि दर्शन देतात. तर आजही दर्शन होतं, हे खरं आहे का? हो, मी असा सुरुवातीलाच तुम्हाला उल्लेख करून सांगितलं की सप्तचिरंजीव आता ते 8वे चिरंजीव म्हणजे शंकर महाराज. तर खूप लोकांना अशी परिस्थिती येते, नर्मदेमध्ये लोकांना भेटतायत. अनेक नर्मदा परिक्रमा केलेल्या लोकांनी असे उल्लेख केलेत की आम्हाला शंकर महाराजांमुळं खूप सुखकर झालं, आम्हाला शंकर महाराज दिसले. किंवा गिरनार पर्वत उतरताना खूप लोकांना त्रास होतो, तर काही टप्प्यांवर महाराजांनी आम्हाला आधार दिला आणि नंतर ते गृहस्थ दिसलेच नाही, पण तेच महाराज होते. म्हणजे तुम्हाला ओळखायचं की महाराज कोणत्या स्वरूपात तुम्हाला भेटले. त्यामुळे या प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव आहे, याला काही विज्ञानाच्या कसोट्या नाही आहेत की अरे हे महाराजच होते, पण हे चमत्कार आहेत. तर इथे गंमत अशी आहे की साधारणतः 80च्या पुढचा काळ असेल, एक्झॅक्ट मला आता तारीख किंवा असं वर्ष आठवत नाहीये, पण गणपतीचे दिवस होते आणि महाराज अचानक टिळक रोडला एका ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये गेले आणि तिथं तो मुलगा, मूर्तिकारांचा मुलगा बसला होता. त्याला दिसलं की अरे बाबा, तो म्हणलं महाराज आलेत. आणि महाराजांनी सांगितलं की ही मला मूर्ती आवडली आहे. तर तो लहान होता, त्याला ते थोडीशी भीती वाटली आणि आनंदही झाला. तो ओरडत गेला, शंकर महाराज आलेत, त्यांनी मूर्ती मागितली. ते त्याच्या घरातले आले आत, वडील वगैरे, आणि विचारलं हे इथे काही शंकर महाराज? अहो म्हणले आले होते महाराज आणि त्यांनी सांगितलं की ही मूर्ती मला हवी आहे. आणि त्या मुलाच्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुढे ती मूर्ती आज समाधीमध्ये महाराजांच्याकडं आपण जातो तेव्हा उजव्या हाताला आणि महाराज बसते त्याच्या डाव्या हाताच्या कोनाड्यामध्ये ती मूर्तीची स्थापना केली. म्हणजे अनेक लोक सांगतात की आम्हाला डेक्कन खाण्यावर दिसले आणि मग नंतर इथं आल्यावर कळलं अरे हे तर महाराज आहे आणि मला हे सचित संजीवन भेटले. अगदी आत्ता लेटेस्ट घडलेल्या काही गोष्टी असतात, प्रसंग सांगतात. त्यामुळे तुम्ही ते कोणत्या अंगाने विचार करायचा किंवा त्याच्याकडे कसं पाहायचं. तुम्ही भाविक असाल तर तुम्हाला तो योगायोग किंवा महाराजांची प्रचिती वाटते, बाकीच्या लोकांना तो वाटतं की कोइन्सिडन्स आहे, असं घडलं असेल. पण तुम्ही त्याला योगायोगालाच आम्ही तो चमत्कार समजतो. आता योगायोग कसा, तर इथं मी आता एक लेख लिहिला होता, एक ब्लॉगमध्ये लिहिलं होतं असं की इथं शंकर महाराज मठामध्ये सोमवार गुरुवार भक्तांना स्नानासाठी यायला परवानगी आहे. तर बरेच बाहेरगावची लोक सुद्धा इथं येत असतात. 4:30ला समाधीचं स्नान सुरू होतं, पण लोक अगदी रात्री अपरात्री येऊन बाहेर लाईनमध्ये उभे राहतात. 4:30ला मंदिर उघडतं, समाधी मंदिराचा दरवाजा, तर ते येऊन थांबतात. तर त्यातल्या एका भक्ताने अशी सहज गंमत म्हणून असं येऊन सांगितलं काय चमत्कार घडला. म्हणलं काय झालं. म्हणलं आम्ही एसटीने आलो, ते कुठेतरी असे कोल्हापूर सातारा भागातनं आले आणि स्वारगेटला उतरले आणि ते म्हणले स्वारगेटवरनं पायी यायचं मठामध्ये, कारण एसटीवाले मध्ये थांबत नाहीत. आम्ही रात्री आलो तर म्हणले मग आता पोचायचं कसं. तर निघताना किंवा स्वारगेटला पोहोचणार माझ्या मनामध्ये खूप असं टेन्शन आलं होतं की असं जायचं कसं, रिक्षा कशी मिळणार. ते म्हणले पायी पायी जायचं तर रात्री असं अपरात्री एवढ्या ह्याच्यात जायचं, कुत्री वगैरे असतात, त्रास होईल. ते उतरले गृहस्थ आणि चालायला लागले, कारण काही रिक्षा नव्हती, काही नव्हती. अपरात्री शेवटची एसटी थांबली होती, आता लेटेस्टची कथा आहे. आणि ते निघाले आणि स्वारगेटच्या दिशेने चालायला लागले. अचानक त्यांना मागणं रिक्षा येते असं भास झाला आणि बघतात तर रिक्षा. ते म्हणले थांबा थांबा रिक्षा. ते म्हणले कुठं, शंकर महाराज मठात जायचंय का. आता त्या रिक्षावाल्याला काय माहिती मला शंकर महाराज मठात जायचं नाही. म्हणजे तुम्ही या दिशेने चाललाय,
रात्र झाली, नेतो म्हणले, सोडतो, मी तिथंच राहतो. तर म्हणले मी त्या रिक्षामध्ये बसलो, त्याने मला मठाच्या दारात आणून ठेवलं आणि मी उतरलो, त्याला पैसे द्यायला लागलो. तो म्हणजे नको नको, पैसे नव्हतो, मी इथंच राहतो, मी आता तुम्ही एवढे भक्त म्हणून आले म्हणून मी तुम्हाला सोडलं. आणि ते गृहस्थ समाधीच्या मठाच्या बाजूला वळाले, तोपर्यंत रिक्षा थोड्याशा अंतरावर आवाजही येईना आणि दिसेनाशी झाली. तर आता मग त्या माणसाला काय वाटणार ते? तर त्याला असं वाटलं की नाही, मला स्वतः चक्क महाराजांनीच आले आणि हीच माझी सोय केली, ही झाली त्याची भावना. त्यामुळे आपण या गोष्टींवर जेव्हा असे छोटे छोटे चमत्कार किंवा छोट्या छोट्या न घडणाऱ्या गोष्टी घडतात, त्यालाच महाराज भेटले समजावं असं आम्ही भक्तांना सांगतो. म्हणजे तुम्ही सश्रद्ध राहा, महाराज तिथं आहेत, तुमची काळजी घेतात आणि एक मोठे समन्वयक आहेत. महाराज हे मी म्हणतो कोऑर्डिनेटर आहेत. ब्रह्मांड नायक म्हणजे काय, तर कोऑर्डिनेशन करतात सगळ्याचं. अगदी तुम्ही म्हणताय तसं ब्रह्मांड नायक म्हटलं की श्री स्वामी समर्थांचा उल्लेख येतो, ब्रह्मांड नायक. आणि जसं म्हटलं कोऑर्डिनेटर आहेत ते आपल्या जीवनाचेच म्हणू आपण. जसं स्वामींचं पण एक ब्रीदवाक्य हम गया नाही जिंदा आहे असं अक्कलकोटी म्हटलं जातं की स्वामी अजून आहेत. तसं शंकर महाराजांचं पण काही ब्रीदवाक्य असं आहे का? शंकर महाराजांचं ब्रीदवाक्य नाही, त्यांचा मोठा एक संदेशच आहे. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य असं आहे की जो खुद को समजता है वही मुझे जानता है. म्हणजे आत्मप्रकाश, आत्मज्ञानाचा प्रकाश झाला पाहिजे असं महाराज सांगतायत. त्यामुळे आत्मप्रकाश झाला पाहिजे ते गुरु भेटेल, तर आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आणि आत्मज्ञान व्हायचं असेल तर अहंकार नको. त्यामुळे महाराजांच्या संपूर्ण आध्यात्मिक बैठकीमधलं सगळ्यात महत्वाचं काय होतं तर अहंकार विसर्जित करा. आणि त्यांचे सगळे चमत्कार किंवा लीला आहेत त्या माणसाचं गर्वहरण सामान्य माणसाचा असेल, बुद्धिवंताचा बुद्धीचा ग्रह झाला असेल. कारण काय ज्ञानियांचा अहंकार मोडणं अवघड असतं, पण ज्ञानियांचा अहंकार महाराजांनी खूप सुंदर मोडलेल्या अनेक कथा आहेत. सामान्य एखादी आम्हाला ऐकायला आवडेल. आता डॉक्टर धनेश्वरांचीच गोष्ट आहे. डॉक्टर धनेश्वरांना असं नेहमी वाटायचं की हे का करतायत किंवा अगदी प्रसंगी महाराजांना ढकलून पण दिलंय त्यांनी की नको आता मला माझं हे करायचंय. तेव्हा महाराज थोडेसे पडले, मग नंतर त्यांना अनुभूती आली. किंवा जी.पी. प्रधान जे आहेत त्यांना सुद्धा अनेक ठिकाणी असं मी ज्ञानी आहे स्वरूप, ज्ञानियांचा चमत्कारानेच महाराजांचा शिष्यत्व पत्करलं गेलंय. म्हणजे जी.के. प्रधानांना सुद्धा आधी काहीतरी वेळगट माणूस आहे, तुम्ही काय त्याच्या मागे लागलाय असं वाटत होतं. पण अनेक प्रसंगांमध्ये महाराजांनी दाखवून दिलं की अरे तसं नाहीये. आणि मग हे लोक तिथं शरणागती घेऊन गेलेले आहेत. म्हणजे डॉक्टर धनेश्वर काय किंवा अनेक ज्ञानाजी रायांच्या सुद्धा बोलण्यामध्ये त्यांच्या आईबरोबर ते भेटायला आले, त्यांना त्या आधी वेगळंच वाटत होते वगैरे वगैरे. त्यामुळं हे जे गर्वहरण आहे किंवा अहंकार आहे, तर ज्ञानाचा अहंकार पुष्ट फार अवघड असतं. श्रीमंताचा अहंकार लगेच संपतो. अज्ञानी किंवा साधा माणूस आहे त्याला थोडासा अहंकार वेगळा असतो, अहमियका असते, तो लवकर मोडता येतो. पण ज्ञानियांचा अहंकार मोडणं अवघड आहे आणि तोही शंकर महाराजांनी अत्यंत लिलेला खोडलेला दिसतो. त्यामुळे महाराजांच्या पूर्ण आध्यात्मिक बैठकीचं मूळ सूत्रच हे आहे की अहंकार विसर्जित करा. अहंकार सोडला की तुम्ही सगळ्या आनंदाला प्राप्त व्हाल. वाईकर सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की महाराजांचं चरित्र तर अद्भुत लीलांनी भरलेलंच आहे आणि किती दिग्गज मंडळी त्यांच्या संपर्कात होती आणि आजही महाराज दिसतात का, याचं उत्तर तुम्ही अगदी खूप सुंदर दिले की तुमचा विश्वास असेल, श्रद्धा असेल तर महाराज आजही तुमच्या जवळ आहेत, कुठेही गेले नाहीत. अगदी स्वामी जसं सांगतात की मी इथेच आहे, तसेच अगदी महाराज सुद्धा आपल्या सोबतच आहेत, कुठेही गेले नाहीत, फक्त मनातून श्रद्धा हवी. खूप सुंदर तुम्ही सांगितलंय. जसं आता महाराजांचं चरित्र पुढे जात आहे आपल्या संवादातून, शंकर महाराजांनी समाधी घेण्याचं ठरवलं, तसा उल्लेख येतो शंकर महाराजांनी सांगितलं होतं मी या दिवशी समाधी घेणार आहे. ते झालं, त्याहीबद्दल ऐकायला आम्हाला आवडेलच. पण शंकर महाराजांची जी समाधी आहे धनकवडीमध्ये, तर ते ठिकाणच त्यांना का आवडलं आणि का त्यांनी निवडलं, हे पण जरा थोडी त्याची अद्भुतच कथा आहे, तर ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. खूप म्हणजे अद्भुतच कथा आहे. कारण महाराजांनी त्याच्या आधी समाधी घेण्याचं सांगितलं होतं, पण भक्तांनी खूप आग्रह धरला म्हणून त्यांनी थोडी ती लांबवली आणि मग त्यांनी ठरवलं असं आणि की मी समाधी घेणारच. पद्मावतीचं इथं मंदिर आहे, इथं महाराज संध्याकाळच्या वेळेस पद्मावती देवीचं दर्शन घ्यायला यायचे. आणि हे दर्शन घेतानाच त्यांनी एक दिवशी अचानक त्यांना असं वाटलं की आता निघायला वेळ होतो, लोक निघत होती, तर महाराज म्हटले नाही चला जरा. आणि ते ह्या सातारा रस्त्याने पुढे बरोबर चालत आले आणि या मालपाणींच्या शेतामध्ये त्यांना ही जागा आवडली आणि त्यांनी सांगितलं की नाही आता इथंच मी समाधी घेणार. आणि खरोखर लगेचच सप्तमीला त्यांनी जाहीर केलं, ढेकणे मामांच्या घरी त्यांनी तो देह ठेवला
आणि त्यांना इथं आणलं गेलं. तर गंमत अशी की हीच जागा का निवडली, तर ह्याचा उलगडा आज 78 वर्षांनी होतोय. म्हणजे मजा अशी आहे की हे समाधीचं जे क्षेत्र आहे, मूळ समाधी, ते असं खाली आहे आणि बाकी पूर्ण वस्ती अशी वरती आहे. असं बाऊल आहे हा एक. तर आता मेट्रोचं स्टेशन इथनं जाणार होतं किंवा मेट्रोची लाईन जाते, तर त्या निमित्ताने इथं स्ट्राटा टेस्टिंग करण्यात आलं. तर असं लक्षात आलं की अरे, ते म्हणले एवढ्याच भागात बरोबर खडक आहे, बाकी ठिकाणी खडकच नाहीये, आता ते ब्रह्मांड नायक आहे, ही जागा का निवडली. तर 78 वर्षांनी त्याचा आज उलगडा होतो की महाराजांनी समाधी हिथच का घेतली, आणि हाच टापू नव्हे, हीच जागा का. तर जसं आपण म्हणतो की केदारनाथाचं मंदिर वाहून गेलं नाही, इतका मोठा प्रलय झाला तरी केदारनाथाचं मंदिर राहिलं, तसं शंकर महाराजही मोठे अवली आहेत, ब्रह्मांड नायक, त्यांना कळलं असेल स्थान महात्म्य काय आहे, म्हणून त्यांनी सांगितली हीच जागा निवडली. तर मजा अशी की इथं विहीर आहे आणि विहिरीच्या जवळच आम्ही आता एक ध्वजस्तंभाचं 4-5 वर्षापूर्वी काम केलं. आम्हाला भीती वाटत होती की पाणी खूप लागलं तर वांदा होईल आणि सगळा गोंधळ होईल, तर मग तो ध्वजस्तंभाला अडचणी येतील. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं त्यांनी गेलं, महाराजांपाशी नारळ ठेवला, सांगितलं की महाराज मी हे काम करतोय, तुमच्या समाधीला थोडीशी आदरे बसणार आहेत, तर मला माफ करा पण मला काम करून द्या. आश्चर्य असं झालं की इथं महाराजांच्या इच्छेविषयी शिवाय काही होत नाही. पहिला त्याने तो जेसीबी लावला, अक्षरशः अर्ध्या तासामध्ये 7 फुटात तो खाली गेला, कुठेही पाणी लागलं नाही, संपूर्ण कोरडं होतं. ध्वजस्तंभाचं फुटिंग अतिशय सुंदर झालं, अगदी 9 रिश्टर स्केलला सुद्धा ध्वजस्तंभाला काही होणार नाही असं RCC इंजिनियरनी सर्टिफिकेट दिलं आणि लिहिलंय तो ध्वजस्तंभ उभा राहिला. म्हणजे समाधी स्थान किंवा महात्म्य काय असतं हे आपल्याला समजत नाही. मी सांगितलं ना की ज्ञानियांची बुद्धीचा तर्क हा खूप लिमिटेड आहे, सीमित आहे, तो खूप अलीकडे थांबावं लागतं. त्यामुळे महाराजांनी इतकी वर्षापूर्वी 78 वर्षापूर्वी त्यांना माहिती होतं की हा खडक आहे आणि इथं ते होणार नाही, तर ती इथं समाधी घेतली. म्हणजे त्याचा आता असा अर्थ लावावा लागतो. ते ज्ञानीय काय असतात, म्हणजे त्यांना का वाटलं, तर मला असं वाटलं की हा खडक आहे आणि इथं काही होणार नाही समाधीला, म्हणून ती समाधी आज इथं आहे. अगदी ती समाधी हलवताही येणार नाही. महाराजांनी ते 78 वर्षांपूर्वी, 78 वर्ष झाले ना महाराज. 78 पूर्ण 79 वर्ष सुरू आहे. त्याच्यामुळे ही खूप जुनी आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सुद्धा मान्य केलेली वास्तू आहे. आणि आर्किओलॉजी करो न करो महाराजांची श्रद्धा किंवा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आणि हे भयंकर असं मोठं एक व्यास, आपण ज्याला तीर्थक्षेत्र म्हणू, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच सांगतो की ही जागा का निवडली याला उत्तर आज तसं नाहीये. आपण त्या अनुमानाने सांगायचं की महाराजांनी का निवडलं. तर माझा अनुमान हे आहे की ते आढळ स्थान निर्माण केलेलं आहे आणि इथे एक ती ऊर्जा आहे. म्हणजे इथं आल्यानंतर चैतन्य लगेच जाणवतं. तुम्ही दर्शन घ्या, तुम्हाला 30 सेकंदामध्ये त्याचा अनुभव येतो किंवा अनुभूती येते. आता आज आकर्षक पूजा किंवा खूप सुंदर बांधलंय किंवा खूप सुंदर अशी त्याच्या फुलाची आरसे म्हणून नाहीये. म्हणजे मी माझ्या लहानपणापासून येतोय, फार पूर्वी म्हणजे 50 वर्ष मी जेव्हा लहान असेल तेव्हा तर काही फुलं किंवा एवढी आरास नव्हती, काही नव्हतं. सिंपल समाधी होती, काहीही नव्हतं, शांत, फक्त तेरड्याची फुलं वाहिलेली असायची. पण तेव्हाची जी खेच आहे तीही आज तशीच आहे. म्हणजे सुंदर पूजा मांडली की त्याला खेच निर्माण होती असं नाही, किंवा खूप सुंदर धूप लावलं आणि उदबत्तीचा वास छान आला म्हणून समाधी मला आवडली असं नाहीये. तर ते मुळात ती ऊर्जा आहे, ते स्त्रोत आहे. त्याच्या तिथं गेल्यानंतर ते एक वेगळे रस तुमच्या शरीरात निर्माण होतात. म्हणजे तर ते जे प्रकार आहे तर ती संजीवन समाधी म्हणून स्थळ महात्म्य आहे, म्हणून दर्शनाला गर्दी आहे. नाहीतर महाराज वैश्विक आहेत, कुठेही आहेत, ऑमनी प्रेझेंट आहेत. तुम्ही घरी बसून सुद्धा महाराजांना सांगितलं तरी तिथं महाराजांचं दर्शन तुम्हाला मिळणार आहे. पण समाधीकडे काय यायचं किंवा समाधीमध्ये लोक का येतात किंवा हेच स्थळ का, कारण चैतन्य आहे. तर त्याच्यात ती ऊर्जा आहे, त्याच्यात ती व्हायब्रेशन्स आहेत म्हणून येतात. खरंय, मनुष्य बुद्धीला म्हणजे हा तर्कच कळणार नाही समाधी इथे का घेतली. आणि संजीवन समाधी जसं तुम्ही उल्लेख केलाय आधी, अगदी म्हणजे खूप अद्भुत. इथे आल्यावर चैतन्य अनुभवायला आपल्याला मिळतंच आणि महाराज आजही आहेत, आपल्यातच आहेत. अगदी आता म्हणजे आपल्या सोबतही इथे आहेत असं जाणवतं इथे. अगदी महाराजांचं चरित्र चित्रविचित्र लीलांनी भरलेलं आहे आणि तुम्ही खूप सुंदर वर्णन करत आहेत वाईकर सर. आणि महाराजांच्या आवडी पण आपण पाहिल्या, जसं पाहिलं मकार, तसं त्यांना जो नैवेद्य आवडतो तोही एक वेगळीच त्याचा प्रघात आहे. तर त्याबद्दल एक खिचडी असं मी ऐकलं, तर ते थोडंसं सांगा.
आता महाराजांची खिचडी, महाराजांच्या देहधारी जीवनामधलं सगळ्यात उत्तम कार्य कोणते तर भूक भागवणे. कारण भूक भागल्याशिवाय काही परमार्थ नाही, समाधी नाही, साधन नाही, काही नाही, कुठली भक्ती मार्ग नाही. पहिली भूक शमवायची आहे. त्यामुळे महाराजांनी त्यांच्या देहधारी जीवन कार्यामध्ये जे चमत्कार घडवलेत ना, त्या चमत्कारांमध्ये छोट्या भांड्यामध्ये किंवा छोट्या अन्नामध्ये हजारो लोक जेवायला घालण्याचे चमत्कार केलेले आहेत. अशी लिखित स्वरूपामध्ये खूप उल्लेख सापडतात की अहो मी फक्त 5 किलोचीच खिचडी केली आणि लोक जेवली मात्र 100 किंवा 1000 लोक जेवली. तर ही सगळी महाराजांची लीला होती, ते चमत्कार होते. त्याच्यामुळे महाराजांची खिचडी याच्याबद्दल मी नेहमी असं सांगतो की तुमचा अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांचं दर्शन घेतल्यावर एक उत्कट भाव निर्माण होतात. तिथून बाहेर आलात की तुम्हाला खिचडी प्रसाद इथं दिवसामध्ये 14 तास खिचडीच्या प्रसादाचं वाटप होतं. 14 ते 16 तास. सकाळी आरतीनंतर जी सुरी खिचडी होती ती रात्री मड बंद होईपर्यंत सतत तुम्हाला गरमागरम खिचडी मिळते. तर खिचडी प्रसाद वाटप हा आमचा एक खूप मोठा उपक्रमच आहे. म्हणजे आज पुणे विद्यापीठामध्ये 3000, नंतर नवी पेठेमध्ये एक स्पर्धा परीक्षांसाठी पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये वाटप होतो. भाऊरंगारी म्हणून खूप फेमस गणपती मंदिर आहे, त्याच्या प्रांगणामध्ये त्याच्या जवळच्या ठिकाणी सुद्धा 1000 मुलं, म्हणजे जवळजवळ रोज 5000 विद्यार्थ्यांना खिचडी प्रसादाचं वाटप होतो. त्यामुळे महाराजांची खिचडी ही खूप अद्भुत आहे. आणि आता आम्ही असं म्हणत नाही की त्याला आम्ही आयसो घेतो, आयसो घ्यायची गरजच नाहीये. कारण महाराजांच्या सान्निध्यामध्ये त्याच्यात काही चुकाच घडत नाहीत, त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन होत नाही. भले आम्हाला अगदी एव्हरी अप्रूव्ड किचन आहे, पण महाराजांच्या समाधीचं सान्निध्य म्हणून त्याची ती चव आहे. म्हणजे उद्या मी काहीतरी त्याला ISO 9000 घेतलं आणि अमुक केलं तमुक केलं, ठीक आहे, ते प्रमाणे पाळगावंच लागतं, पण ते भाव आहेत. त्यामुळं आपण असं म्हणतो की अन्नपूर्णा एखादी माता, तिच्या हाताला खूप चव असते, तिने केलेली आमटी. तसं आम्ही असं समजतो की आम्ही भले अगदी खूप सुंदर अद्यावत किचन केलेलं आहे. म्हणजे इथं मोठा प्लॅन्ट आहे की 70 किलो स्टीम गेज पद्धतीनं एका तासामध्ये 120 किलो खिचडी तयार होते. कारण 5000 लोकांना, आणि इथं रोज जवळजवळ 10 ते 12,000 लोक खिचडी खात आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खिचडी इथं शिजवली जाते. तर याच्या मागं सुद्धा ते कॉर्डिनेटर तेच आहेत, एक श्रद्धा आहे आमची. ठीक आहे, इलेक्ट्रिक CNG गॅस पद्धतीने होतं, स्टीमर आहे, सगळं आहे, पण त्याला अधिष्ठान भक्तीच आहे. म्हणून त्या खिचडीला चव आहे असं आम्ही मानतो. त्याच्यामध्ये एक आपण म्हणतो की स्टँडर्डायझेशन आहे की इथे खिचडी खाल्ली की माणूस आनंदी झालाच पाहिजे. म्हणजे स्मेल दॅट मेक्स यू हंग्री आणि रिदम दॅट कंपेल्स यू टू डान्स. त्यामुळे महाराजांचं खिचडी खाल्ली की आनंद हा होतोच, आणि त्याच्याबरोबर महाराजांचं भजन ऐकलं की आनंद वाटतो. या दोन्ही गोष्टीचा समन्वय आहे. अगदी खूपच सुंदर. म्हणजे अन्नदानाचं जे काम महाराजांनी सुरू केलंय अविरत चालू आहे शंकर महाराज मठामध्ये. म्हणूनच महाराजांना खिचडी बाबा असं म्हटलं जायचं. किती सुंदर ना. महाराजांची आवडही किती साधी, म्हणजे खिचडी, आणि आजही लोक तृप्त होतात प्रसादांनी महाराजांच्या. खूपच सुंदर. म्हणजे एकंदरीत आपला जो चर्चा संवाद आहे खूप सुंदर आणि अद्भुत असे शंकर महाराज उलगडल्या जात आहेत आपल्या प्रेक्षकांच्या समोर. आणि शंकर महाराजांचं चरित्र आपण पाहिलं. आता शंकर महाराजांनी आपली जी देहधारी लीला आहे समाधी घेऊन संपवली. तर समाधीचं ठिकाण आहे धनकवडीमध्ये, मुख्य ठिकाण. आता म्हणून जिथे शंकर महाराजांचा वास आहे, आजही शंकर महाराजांची जी प्रचिती येते भक्तांना तिथे येतेच येते. तर हे ठिकाण का निवडलं हे तर तुम्ही खूप सुंदररित्या सांगितलं. पण समाधी कशी बांधल्या गेली, समाधी घेतल्यानंतर काय काय झालं, आणि आजपर्यंत आज जी म्हणजे समाधीची इमारत उभी राहिलेली आहे आणि इथे जे आहे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात, तर ह्या समाधी मंदिराबद्दलही आम्हाला सांगा. समाधीबद्दल सांगायचं म्हणजे तर खूप वेळ लागेल. मी अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतो की महाराजांना कुठल्या धर्माच्या भिंती नव्हत्या, पण साधारणतः कालखंड बघितला तर 47 नंतर निर्जन बाजू होते. त्याच्यामुळे इथं मूर्ती किंवा निराकार महाराजांना अपेक्षितच नव्हतं, माझी मूर्ती फोटो लावा वगैरे. पण तरी तत्कालीन डॉक्टर भोईंना असं वाटलं की नको, ह्याच्यावर आक्रमण होईल आणि गल्लब किंवा तो दर्गा होईल. कारण महाराज दोघांचे होते, महाराजांना पंथच नाही, ते वैश्विक आहे. पण त्यांना असं वाटलं की नको, आपण हिंदू धर्माची पद्धतीच आपण इथं अवलंबूयात. कारण महाराज ज्ञानेश्वरांचे उपासक होते, भागवत धर्म आहे त्याच्यामध्ये, नाथपंथी आहेत, तर आपण हिंदूंचंच करायला पाहिजे. म्हणून त्यांनी महाराजांची परवानगी घेतली आणि एक मूर्ती महाराजांची बसवली. तर ती मूर्ती खूप नंतरची आहे. म्हणजे 47ला समाधी झाल्यानंतर 1955 साली साधारणतः गर्भगृह बांधलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर समाधी मंडप झालेला आहे. तो समाधीची
समाधीच्या संदर्भामध्ये भक्तांनी केलेले जे उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं तसं अन्नदान हे मुख्य आहे. इथं गेले 45 वर्ष शाळा चालवली जाते आणि आरोग्य ज्याच्यामध्ये महाराजांनी खूप दीनदुबळ्यांना मदत केलेली आहे. अनेक रोगमुक्त करून जीवनकाल संपायच्या आधी जर का होत असेल तर महाराजांनी त्यांना जीवदान दिलेले अनेक लोकांना. तीच री ओढून इथे अनेक वर्ष धर्मार्थ दवाखाना होता, पण कोविड नंतर तो बंद पडला. पण आज आपल्याकडं मोबाईल मेडिकल सेंटर म्हणजे फिरता दवाखाना अशी संकल्पना आहे. मजूर अड्डे 4 आहेत पुण्यामध्ये. तिथं आज जवळजवळ 50,000 पेशंट्स तपासले जातात. 50,000 पेशंट रजिस्टर्ड आहेत. कोरोना काळामध्ये खूप मदत झाली असते. हो, ऍक्च्युली म्हणजे खरं तर तीच मजा आहे की महाराजांनी कोरोना काळानंतरच वेगळं रूप धारण केलंय आणि महाराजांनी आम्हाला असं सांगितलं की आता मठाच्या बाहेर पडा. आणि कोरोनामध्येच संपूर्ण कंप्लीट लॉकडाऊनमध्ये पहिले 82 का 85 दिवस पुण्याच्या कानाकोपऱ्यात खिचडी पोहोचली. म्हणजे अगदी कानाकोपऱ्यात म्हणजे फार अगदी खडी मशीन काय वाटेल तिकडे ती खिचडी पोहोचली. त्याच्यामुळं महाराजांचा तो प्रचार असं म्हणणार नाही मी, ती महाराजांची अनुभूती लोकांना येत गेली आणि त्याच्यामुळे इथला ओढा वाढला. आणि असं म्हणायला गेलं तर करोना नंतर मृत्यूभय हा स्थायी भाव आहे. मृत्यूभय पहिल्यापासूनच आहे, पण मला मृत्यू त्या संसर्ग भयातनं संसर्ग भय जास्त होतं त्यावेळेस आणि म्हणून लॉकडाऊन झाला. मृत्यूभय स्थायी भाव आहे. करोनामुळे मृत्यूभय वाढला असं नाहीये, संसर्ग भय होतं आणि म्हणून लॉकडाऊन करावा लागला. आणि त्या काळात खरी मंदिरांची किंमत कळाली लोकांना. मंदिरं बंद होती पण मंदिरांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. म्हणजे शंकर महाराज मठाचं तर कार्य आमचं महाराजांनी आमच्याकडनं खूप करून घेतलंच आहे. हे त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये कोरोनामध्ये केलं. आम्ही अगदी व्हेंटिलेटर्स पुरवले. म्हणजे तुम्ही जे मगाशी श्रद्धेचा भाग सांगितला तर कोविड सेंटरमध्ये आम्ही व्हेंटिलेटर्स दिले 4 अद्ययावत. तर महाराजांचा स्टिकर त्याच्यावर होता. तर एका भक्ताने असा अनुभव घेऊन सांगितला त्याची मनशक्ती वाढली. एकटे पण होतं कारण पेशंट सुद्धा अगदी असा त्याज्य होता, म्हणजे क्वारंटाईन केलेला होता. मनामध्ये मृत्यूचं भय होतं, पण समोर महाराजांचा स्टिकर बघितला, माझी ऑक्सिजन लेवल इतकी वाढत गेली की मला एवढा लागलाच नाही व्हेंटिलेटर. आणि अक्षरशः एका दिवसात व्हेंटिलेटर काढला. महाराजांनी दिलेल्या त्या स्टिकर बघत बघत मला ते जे काही ट्रीटमेंट मिळाली त्यातनं मी बरा झालो. आता ह्या श्रद्धेचा भाग आहे. पण आपण असं म्हणतो ना की व्हेंटिलेटर जे दिले गेले तर अनेक भक्तांनी असं सांगितलं की कोरोना काळामध्ये आपण मास्क दिले. ससून हॉस्पिटलला 5 लाख रुपयाचे आपण मास्क दिले. हे विज्ञानाची काच धरा. महाराज कर्मयोगी आहेत. महाराज अजिबात कर्मकांडामध्ये कधी रमलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांचा जो पायंडा आहे तोच आम्ही पुढे धरला की कर्मयोग करा. म्हणजे शंकर महाराजांनी जे स्थापन केलेलं आहे समाजसेवेचं व्रत, अन्नदानाचं व्रत, तर ही जी संस्था आहे, मठ आहे शंकर महाराजांचं, त्या विरतपणे त्यांचं कार्य पुढेच नेत आहे आणि अजूनही असं पुढेच नेत राहणार. तर शंकर महाराजांचं जसं अवतार कार्य संपलं आणि तुम्ही सामाजिक कार्य करताय संस्थेच्या मार्फत, पण शंकर महाराजांची शिकवण म्हणजे शंकर महाराजांना तरुण पिढीने कसं वागावं असं तुम्हाला वाटतं, अभिप्रेत आहे? किंवा शंकर महाराजांची काय शिकवणूक आहे की आजच्या तरुण पिढीने ते घ्यायला हवं आणि तसं वागायला पाहिजे? उत्तम प्रश्न आहे की शंकर महाराज हे ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत. त्यामुळे भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोगावर त्यांचा खूप विश्वास आहे. महाराजांनी कधीच असं सांगितलेलं नाहीये की पूजापाठ करत बस. त्यांनी कधी कोणाला पूजापाठ करायला सांगितलेले नाहीये. ते आम्हीही निषिद्धच मानतो. त्याच्यामुळं जेवढे गरजेचे प्रकार आहेत, होम हवन, ते सगळं इथे व्यवस्थित येतो सांगू होतं. आमचं मूळ उद्दिष्ट काय आहे तर समाधीचे अपकीपमेंट करणे, त्या समाधीचं जतन करणे आणि समाधीच्या अनुषंगाने महाराजांनी जे अपेक्षित भंडारा पालखी भक्तांनी काढायला सुरुवात केली. दर अष्टमीला पालखी असते. त्यामुळे अन्नदान हा आमची मुख्य री आहे. आणि तरुणांसाठी म्हणाल तर आजचा समाधिस्थ शंकर महाराजांचा असा संदेश समजावा की इथं तरुण खूप आकृष्ट होतात. पण जिथं चमत्कार आहे तिथं तरुणाई आहे. कारण म्हाताऱ्या माणसाला आता वाटत नाही, इच्छा असतेच म्हातारपणी सुद्धा मला धन मिळावं असं अनेकांना वाटतं, पण प्रकर्षाने तरुणांना वाटतं. तर चमत्कार होतील, मला काहीतरी आनंद मिळेल. याच्यामध्ये महाराजांनी अतिशय सुंदर सांगितलंय की इथं गर्दीमध्ये तरुणाई दिसते, पण मला सांगायला अभिमान वाटेल असा की इथले तरुण भक्त जे आहेत ते संध्याकाळी 1 तास आपापली कामं उरकून भजनाला येतात. हे पहिला कर्मवाद आहे. त्यामुळे इथं सेवेकरींचा जो मोठा वर्ग आहे, भक्ती मार्गातला सेवेकरी आहे, ज्याचा अनेक सेवेकरी आहेत. मठाचा तो खूप मोठा, माझी दुसरी एक मुलाखत त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की इथला सगळा कारभार हा
सेवेकरांमार्फत होतो. अगदी 100-125 फक्त लोक कामाला आहेत तिथं. ते सुद्धा स्वतःची अशी 50-55 बाई आउटसोर्स केलेली काही संस्था आहेत त्यांची कामाला आहेत. पण तरुणांनी काय करायचंय तर तरुणांनी भजन कीर्तन अवश्य करायचंय. म्हणजे 60 नंतर किंवा निवृत्तीनंतर ज्ञानेश्वरी हातात घ्या असं मुळीच नाहीये. तरुणांनी एक जीवनामधला जसा सकाळच्या व्यायामाला महत्व आहे 1 तासाच्या, तसं अर्धा तास एक चिंतन किंवा मनन किंवा महाराजांचा भक्ती मार्गातला जो मार्ग आहे की इथे येऊन भजनं करतात लोक. 7 ते 8 असे आमच्याकडं 400-500 मुलं आहेत. 25-25चे ग्रुप आहेत. वार ठरलेले सोमवारपासून रविवारपर्यंत. तर ती मुलं आपापली कामधंदा आणि कर्मवाद करून संध्याकाळी इथं भजनाला येतात. तरी काय साध्य होतंय तर व्यसनाधीनतेकडे चाललेला जो सगळा समाज आहे तो त्यातनं बाहेर पडतोय. म्हणजे 31 डिसेंबरला शंकर महाराजांचे भजनाचे कार्यक्रम मुलं करतात आणि दुधाचं वाटप करतात लोक. हे खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. म्हणजे पार्ट्या करणं किंवा हा जो प्रकार आहे त्यातनं बाहेर आलं पाहिजे. त्यातनं बाहेर आलं पाहिजे. आणि म्हणून शंकर महाराजांच्या भक्तीचा गाभा हाच आहे. भजन कीर्तन, मन शुद्ध करणे, मन शांत करणे आणि माइंड इज अबाऊ ऑल. हाडामासाच्या खेळावर अधिराज्य मनाचं आहे. त्याच्यामुळे ती मनशांती करायची असेल तर महाराजांकडे या, तर महाराजांचं भजन गा. त्यामुळे महाराजांचं कीर्तन, भजन, महाराजांची गाणी गाणे हे खूप तरुण लोक याच्यामध्ये येत आहेत आणि ह्याच्यामध्ये हा प्रसार महाराजांचा होतोय. तर आता आज पुणे युनिव्हर्सिटी किंवा विद्यार्थ्यांना पुणे आहे, माहेरघर आहे विद्येचं. इथं 5,000 लोक खिचडी मुलं खात आहेत. तर ह्या मुलांना आम्ही काय सांगतोय तर येऊन महाराजांचं काही करा असं नाही सांगत आहे. महाराजांच्या प्रती जी भक्ती श्रद्धा आहे तर तुम्ही हे अन्नदान काम का वाढवा, शिक्षण पूर्ण करा, आपापली कर्म करा. तर ही युनिव्हर्सिटीमधली जी मुलं आहेत आता अगदी एक तुम्हाला थोडक्यात त्याचं उदाहरण देतो. एक बॅच निघून गेली पुण्यामध्ये, सोडावं लागलं त्यांना. तर त्या मुलांनी एक 15,000 ते 17,000 रुपये गोळा केले आपले आणि इथे येऊन आम्हाला देणगी दिली आणि महाराजांचं दर्शन घेतलं. तर मग महाराज कळवायची म्हणजे काय करायचंय तर महाराजांचा हा जो भक्ती मार्ग आहे, चित्तशुद्ध करण्याचा प्रकार आहे, अहंकार सोडून द्यायचा आहे, प्रगती करायची, वैज्ञानिक प्रगती आहे, भौतिक आहे, सगळ्या प्रगत्या करायच्या आहेत. तर ते तरुणांना अपेक्षित आहे आणि म्हणून आमचं लक्ष तरुणाईवर आहे. आणि म्हणूनच समाधिस्थ शंकर महाराजांच्या कार्य पुढे नेताना तरुणाई लक्षात ठेवूनच शंकर बाबा माधुकरी असा उपक्रम आज राबवला जातोय. आणि पुण्यासारख्या ठिकाणी 5,000 विद्यार्थी त्या खिचडी प्रसादाचा लाभ घेत आहेत. तरुण वर्ग जास्त आहे शंकर तरुण महाराज म्हणून तरुणाई वाढते आहे. अगदी म्हणून तरुण ही शक्ती आहे उद्याच्या भारताची किंवा उद्याच्या या आपल्या सगळं समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचे तरुणांना दिला आपण देतोय. तर त्याच्यात ते आम्हाला अपेक्षित आहे. अगदी म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणा किंवा भगवद्गीतेचा महाराजांनी दीपस्तंभासारखा तरुणांना वापर करायला सांगितलाय. आणि कर्मकांड नुसतं अध्यात्मावर अवलंबून न राहता आधी स्वतःचं जे कर्म आहे, तुम्हाला जे विधी लिखित आहे ते पूर्ण करून मग भक्ती मार्गात या. आणि किती सुंदर तुम्ही जसं म्हणालात, नमस्कार आधी करा आणि मग चमत्कार अनुभव. खूपच सुंदर आणि खूप छान वाटतं तरुण वर्गाला इथे पाहून की आजकाल आपण पाहतो तरुण वर्गाला अध्यात्म म्हणजे थोडासा कंटाळ, निरस्ता असते. पाश्चिमात्य देशांचं अंधानुकरण न करता आपल्या संस्कृतीला कसं टिकून आणि जोडून राहायचं खरं शंकर महाराज मठामध्ये येऊन कळतं. कारण इथे तरुणाईला आपण अधिकाधिक पाहतो. खूप सुंदर, खूपच अगदी. त्यामुळे शंकर महाराज उपक्रम समाधी याच्याकरता वेगळा पॉडकास्ट घ्यावा लागेल. अगदी या गप्पा आपण संपूयात. आपल्या प्रेक्षकांना हा आमचा संवाद आवडला तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण नेहमी सांगतो त्याप्रमाणे. आणि वाईकर सरांसोबत पुन्हा एकदा आपण यावर चर्चा करूच. म्हणजे शंकर महाराज समाधी मंदिराचं, मठाचं कार्य अविरत चालू राहणार आहे आणि समुद्रासारखंच कार्य असं आहे आणि लांबलचक पल्ला त्यांनी गाठलाय आणि गाठणार पण आहेत. तर नक्कीच आपण यावर चर्चा करू पुढल्या भागामध्ये. आपल्या प्रेक्षकांचे कमेंट्सही येतच असतात. आणि खूप सुंदर म्हणजे अद्भुत असं शंकर महाराज चरित्र आज आपल्या चर्चेमधून, संवादातून उलगडलं आहे तुम्ही. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला. धन्यवाद.